त्यांचा परिचय करून घेऊया. ऋषिकेश वाघ हे मूळचे जुन्नरचे. जुन्नर तालुक्यामध्ये कोडर या गावात अनेकदा त्यांच्या शेतामध्ये बिबट्या शिरल्याच्या घटना पाहिल्या होत्या. मानव बिबट्या संघर्ष आणि सहजीवन, बिबट्याने केलेल्या शिकारी या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या. तेव्हापासून ऋषिकेशच्या मनात बिबट्याविषयी आकर्षण निर्माण झाले होते. एकंदर वन्यजीवांबद्दलचं त्यांना एक प्रकारचं आकर्षण आणि प्रेमच निर्माण झालं होतं. या आकर्षणातून ऋषिकेशने जिओलॉजी या विषयातून शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी झुओलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स याच्यामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. आणि जेव्हा महाविद्यालयात ते शिकत होते तेव्हापासूनच वन्यजीव संशोधन आणि त्याच संवर्धन प्रकल्पांमध्ये त्यांनी सक्रियपणे भाग घ्यायला सुरुवात केलेली होती. मग त्याच्यामध्ये मेळघाटातील अखिल भारतीय व्याघ्र गणना असेल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्याची गणना आहे, राजस्थानामध्ये जालनामध्ये बिबट्या अभयारण्यात त्यांच्या आहाराच्या नमुन्यांचा अभ्यास करणे वगैरे अशा प्रकल्पांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याच्यानंतर मग संशोधनाचं त्यांचं पर्व सुरू झालं. बिबट्यांच्या आहारात नमुन्यांवर त्यांनी विशेषतः काम केलं आणि या संशोधना प्रकल्पासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजीकडून बायोटेक्नॉलॉजीकडून म्हणजे जैवतंत्रज्ञान विभाग यांची त्यांना मान्यता मिळालेली होती. त्यांनी नाशिकमधील निफाड तालुक्यातील कृषी क्षेत्रामध्ये वावरणारे जे बिबटे आहेत तर त्याच्यावर विशेष संशोधन केलं आणि या संशोधनामुळे बिबट्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं अस्तित्व कसं राखून आहेत किंवा कसे टिकवून आहेत, त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, तसंच बिबट आणि माहो यांचं शांततापूर्ण सहजीवन कसं प्रस्थापित करतात या विषयी त्यांचा सविस्तर अभ्यास त्यांनी मांडला. ज्यामुळे पुन्हा एकदा बिबट्याच्या बाबतीतल्या नवीन गोष्टी आपल्याला समजण्यास मदत झाली. आणि या संशोधनासाठी त्यांना वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिवल दरम्यान विशेष सादरीकरण म्हणून पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम घाटातील संवर्धन उपक्रमामध्ये त्यांचं विशेष योगदान आहे. या प्रकल्पामध्ये रायलेश्वर किल्ला, महाबळेश्वर पर्वतरांगा इथल्या वनक्षेत्रावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि महत्वाचं वन्यजीव क्षेत्र या ज्या परिसरामध्ये जे जंगल वैविध्य आहे तर त्याच्यामध्ये पर्यावरण, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व पण त्यांनी त्याचा अभ्यास केला. तिथे काही दुर्मिळ प्रजातींचं दस्तावेजीकरण पण त्यांनी केलं. 2020 मध्ये जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झालं आणि तेव्हा याच्या टीमचा जे प्रयत्न आहेत की या सगळं इथल्या डायव्हर्सिटी टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या अभ्यासाची तिथे नक्कीच मदत झाली. त्याच्यानंतर सध्या ते आता पॉलिसी ॲडव्होकेसी रिसर्च सेंटर PARC येथे वन्यजीव संशोधनात विशेष तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत मुंबईला. आणि तिथं त्यांच्या मार्फत वन्यजीव संवर्धन, त्याच्यानंतर वैयक्तिक प्रजातींचे संरक्षण करणे, त्याच्यानंतर त्यांचं अस्तित्व सुनिश्चित करणे, आदिवासी पुनर्संचित करणे असे त्यांचे उपक्रम असतात. आणि मानवी विकास आणि त्याचबरोबर पर्यावरणीय संतुलन यांच्यातील जे अंतर आहे ते पण भरून काढण्यासाठी त्यांचे सगळे अभ्यास आणि प्रयत्न सगळं चालू आहे. आणि त्याच्यामुळेच ऋषिकेश सारखे तरुण जे वन्यजीव संशोधक आहेत तर त्याच्या या सगळ्या अभ्यासामुळे आपल्याला विकासाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन आणि वन्यजीवांचं मानवाबरोबर जे काही संघर्ष आहे किंवा त्यांचं सहजीवन आहे तर याच्या बाबतीतला आपल्याला त्याची सगळी मदत होत असते. तर आजचे आपले वक्ते इथे मी त्यांना विनंती करतो की आजचा कट्टा त्यांनी सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार, मी ऋषिकेश वाघ आणि जसं माझ्या आडनाव वाघ तर मी या सगळ्या प्राण्यांवरती अभ्यास करतो. सो मला काही दिवसांच्या आधी डॉक्टर सरांचा म्हणजे डॉक्टर हेमंत सरांचा फोन आलेला की एक माझं आर्टिकल आलेलं लोकसत्तामध्ये ज्यामध्ये मी एक अभ्यासबद्दल मांडलेलं. तर ते बोलले की तू टॉप करशील का? म्हणलं नक्कीच आवडेल. आणि ह्या एक ओव्हरऑल हे सांगतो स्वरूप सांगतो प्रेझेंटेशनचं की आधी आपण एकदम बेसिक चालू करणार आहे की आपलं वाईल्ड लाईफ कसं आहे, कुठे राहतो, मग नक्की आपल्या इथे काय प्रॉब्लेम आहे आणि मेन हे आपला फोकस लेपर्ड राहणार. तर मग आपण चालू करूयात. पुढचीच जाईल बरं, पुढचीच आहे.
सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, सगळ्यांनी माझं इंट्रोडक्शन दिलंच आहे. सो मी बाय प्रोफेशन वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे आणि मी इंडियाभर खूप ठिकाणी वाईल्ड लाईफ रिसर्चमध्ये मी काम केलेलं आहे. सो मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, महाराष्ट्रामध्ये बरेच प्रोटेक्टेड एरिया असेल. तर मग त्यामधनं जे माझे काही अंडरस्टँडिंग झाले आणि ज्यातनं मी जे काही शिकलं ते आज मी तुमच्यासमोर सादर करेन. सो फक्त एक कन्सेप्ट समजायला आपण एक लक्षात घेऊ की प्रोटेक्टेड एरियाज आणि नॉन प्रोटेक्टेड एरियाज काय असतात. म्हणजे संवर्धित क्षेत्र आणि नॉन प्रोटेक्टेड एरियाज जे संवर्धनाखाली नाही आहे, सो त्या एरियाजमध्ये काय फरक असतो. सो आपल्या इकडे वाईल्ड लाईफ सँच्युरीज किंवा नॅशनल पार्क्स किंवा टायगर रिझर्व्ह हे आपण सगळ्या क्रायटेरियाज ऐकले असतील. सो हे जे फॉरेस्ट असतात हे डायरेक्टली सेंटर किंवा स्टेटच्या ॲडमिनिस्ट्रेशन अंडर असतात. सो मग तिथे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि त्यांचा एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असतं जे त्याच्या मागे बघतात. आणि नॉन प्रोटेक्टेड एरियाज असतात जे जिथे वाईल्ड लाईफ असतं बट ते बऱ्याच ठिकाणी खाजगी जागा असतात, पडीक जागा असतात आणि जिथे जंगल उरलेलं असतं, जंगल सुपीक असतं आणि ते नॉन प्रोटेक्टेड एरियाजमध्ये पडतं. हा फक्त फरक सांगून ठेवतो कारण की आपला पुढचा जो अख्खा विषय आहे तो नॉन प्रोटेक्टेड एरियाज बद्दल जास्त. पुढची साईड. सो जसं मी नॉन प्रोटेक्टेड एरियाज बोलतो तर मी तुम्हाला आधी प्रोटेक्टेड एरियाज बद्दल सांगितलं की टायगर रिझर्व्ह आणि वाईल्ड लाईफ सँच्युरीज. सो आता हा एक एक्झाम्पलसाठी खोटं तर ते जे हा मध्य प्रदेशमधला फोटो आहे आणि तिकडचे काही टायगर रिझर्व्ह आहे. सो हा एक कान्हा टायगर रिझर्व्ह आहे, पेंच टायगर रिझर्व्ह आहे आणि सतपुडा टायगर रिझर्व्ह आहे. तर या टायगर रिझर्व्हमध्ये एक स्वतःची एक इकोसिस्टम आहे, तिकडचे एक स्वतःचे प्राणी आहेत, तिकडे एक हायरार्की आहे, तिकडे एक इकोलॉजिकल बॅलन्स आहे. म्हणजे टायगरपासून सापापर्यंत कीटकांपर्यंत तिकडचे इकोलॉजिकल सायकल आहे आणि त्या बेसिसवर त्या एरियाजचं प्राधान्य समजून त्याचा इम्पॉर्टन्स समजून त्या एरियाजला टायगर रिझर्व्ह डिक्लेअर केले. तर मग याचा अर्थ असा की असाच का की फक्त तिकडेच वाईल्ड लाईफ आहे. सो असं बिलकुल नाही. ते सोडून पण आपल्या इथे वाईल्ड लाईफ हे खूप प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर असतं. सो त्यामध्ये आपण जर हा जो रेड केलेला किंवा हा ग्रीन जो पॅच बघतो तर हे जे एरियाज असतात हे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्स असतात. सो वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणजे काय, बेसिक आपला साधा शब्द असतो कॉरिडॉर. कॉरिडॉर म्हणजे कुठलंही पॅसेज असतो. सो ह्या वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्समध्ये फक्त जंगलच असलं पाहिजे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. या वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्समध्ये बऱ्याच ठिकाणी ॲग्रिकल्चरल लँड्स असतात, बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट लँडवरचे फॉरेस्ट असतात आणि बऱ्याच ठिकाणी असे बॅरन लँड्स पण असतात. सो तो पण एक खूप इम्पॉर्टंट घटक असतो या वाईल्ड ॲनिमल्सला ट्रॅव्हल करायला पॉईंट ए टू पॉईंट बी. आणि या वाईल्ड लाईफ कॉरिडॉरचा उपयोग काय असतो तर फॉर एक्झाम्पल आपण असं समजू की फक्त कान्हा टायगर रिझर्व्हमध्ये टायगर्स आहेत आणि त्यांची सॅच्युरेशन असते किंवा एक कुठलेही फॉरेस्ट असतं ना त्यात वाघ किंवा बिबट्या आहे ना ते स्वतः सांभाळण्याची त्याची क्षमता असते. तर ती क्षमता पार झाली तर एक त्यांचा एक जेन्युअन रिस्पॉन्स असतो की दे मूव्ह टू न्यू प्लेसेस. ते नवीन ठिकाणी जातात शोधायला की नक्की अन्न, वस्त्र, निवारा जे आपण बोलतो, वस्त्र नाही नक्कीच बट अन्न आणि निवारा, तर ते शोधायला ते दुसऱ्या ठिकाणी जातात. तर ते कुठले रस्ते वापरतात तर हे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्स वापरतात. सो या वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्समध्ये मी जसं बोलले ते बऱ्याच वेळा शेताळ प्रदेशात शेती आणि बाकी नॉन प्रोटेक्टेड एरियाज थ्रू जातात. पुढची स्लाईड. तर मग हे काही आपल्याकडे खूप क्लासिक एक्झाम्पल्स आहेत की जिथे वाईल्ड लाईफ खूप उत्तमपणे थ्राईव्ह करते. सो हे केरळाचे आणि काही निलगिरीजमधले एक्झाम्पल्स आहेत जिथे ॲक्च्युअल खूप टाईमपासून वन्यजीव हे फक्त ॲग्रिकल्चरल लँडस्केप्समध्ये जगतात. आणि ते कसे जगतात तर बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी थोडेसे नेगेटिव्ह इंटरॅक्शन्स होतात बट बऱ्याच टाइम आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी एक स्वतःची स्वतःला त्यांनी हे केलंय, काय बोलतात, स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं, स्वतःला अडॉप्ट करून घेतलंय की ते त्या इकोसिस्टम्समध्ये जगतात आणि त्या इकोसिस्टम्समध्ये ते खूप उत्तम पडले. जेव्हा आपण जवळनं अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांचे इंटरॅक्शन्स कसे असतात. पुढचं हे. सो त्यापैकी आपण जो आज विषय बोलणार आहे तो आहे बिबट्या. सो मी जसं म्हणलं की बरीच वाईल्ड लाईफ ही प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर पण जगते. तर त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या खूप जवळ नाशिकच्या इकडे किंवा महाराष्ट्रात एक सगळ्यात मेन स्पीशीज जी लोकांबरोबर खूप जवळून आपल्याला राहताना दिसते ती लेपर्ड. तर मी एक साधारण फक्त एक सरांनी तर सांगितलंच माझा कसं जर्नी सगळी बट मी एक सांगतो की लेपर्ड्स हे वाईल्ड लाईफ
प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर कसे राहतात, माझा डेव्हलप आवड कशी निर्माण झाली. सो मी मूळ जुन्नरचा आहे, माझे आजी आजोबा जुन्नरमध्ये असतात आणि खोडद म्हणून एक तिथे गाव आहे आणि आमची पण शेती आहे. सो मी लहानपणी जेव्हाही उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये घरी जायचो, गावाला जायचो, त्यावेळेस आम्ही नेहमी मी गोष्टी ऐकायचो की लेपर्डने आज प्राणी मारला यांच्या इकडे, किंवा लेपर्ड आपल्या उसात आहे, काकांना रात्री लेपर्ड दिसला ना, बऱ्याच वेळा आम्हाला रात्री लेपर्ड दिसला. तर एकदम खूप इनिशियल डेजमध्ये हे गोष्टी माझ्या कानावर पडत होत्या आणि तसंच मी विचार केला की हा विषय काहीतरी खूप जास्त फॅसिनेटिंग आहे आणि तिथे कुठेतरी मला बिबट्या ह्याविषयी खूप जास्त आवड निर्माण झाली. तर मग तीच आवड घेऊन मी पुढे जाऊन थोडी फोटोग्राफी केली 11वी-12वी पर्यंत. मग त्यानंतर मी 12वी झाली जशी माझी, तर मग एक फॉर्मल एज्युकेशनचा प्रश्न आला. तर मग एक जेन्युन हे होतं की मला काहीतरी वाईल्ड लाईफसाठी करायचं, कारण की मी हा संघर्ष किंवा वाईल्ड लाईफ हे लोकांबरोबर राहताही खूप जवळ बघितलं. सो मी डिसाईड केलं की मी बॅचलर झुऑलॉजीमध्ये करेल आणि मला लकीली त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आणि तिकडनं माझा ॲक्च्युअल संशोधनाचा प्रवास चालू होतो. आणि आपण जो पुढे मी स्टडी मांडतोय, तर तो स्टडी मी कॉलेजमध्ये असताना मला एक डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्सच्या अंतर्गत ती बॉडी आहे आणि ते त्यावेळेस जे नवीन रिसर्च आहेत लाईफ सायन्सेस रिलेटेड, जे काही प्रश्न आपले सॉल्व्ह करतात किंवा आपल्याला कुठल्या गोष्टी नवीन समजून घेतात, तर स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत मला हा पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी फंडिंग मिळाली आणि मी त्या गोष्टीसाठी काम केलं. तर पुढची सोय, तर मग मी जसं तुम्हाला सांगितलं की जुन्नरमध्ये मी हे सगळं जवळनं बघितलेलंच आणि तिथे थोड्या प्रमाणात काही अभ्यास पण झालेला. बट जसं मला लक्षात आलं की असा सिमिलर प्रॉब्लेम आपल्या इकडनं हा नाशिकपर्यंत पण सिमिलर प्रॉब्लेम बघायला मिळतो आणि त्यावेळेस कुठेतरी निफाडचं मेन्शन व्हायला लागलेलं की पेपरमध्ये की लेपर्डची सायटिंग्स होत आहेत किंवा लेपर्डचे इंटरॅक्शन्स वाढलेत लोकांमध्ये. तर सहसा मी एक विचार केला की वाय नॉट निफाड. तर मग हा बेसिकली प्रोजेक्ट मी केलेला, तर त्याचं एक टायटल आपण बोलू शकतो, दॅट इज अंडरस्टँडिंग द लेपर्ड्स डाएट इन ॲग्रोपॅस्टोरल लँडस्केप. सो ॲग्रोपॅस्टोरल लँडस्केप हे फक्त एकदम सोप्या शब्दात मी मोडून सांगतो. ॲग्रो म्हणजे ॲग्रिकल्चरल, पॅस्टोरल म्हणजे जे आपले पॅस्टोरलिस्ट कम्युनिटीज असतात, धनगर किंवा आपल्या इथे जेही कोण लाईफस्टॉक वाढवतात, म्हणजे गाई गुरं असतील, बकरी शेळ असतील, तर अशा लँडस्केपला आपण ॲग्रोपॅस्टोरल लँडस्केप बोलतो. आणि असाच म्हणजे हा सिमिलर किंवा हाच लँडस्केप का मला सिलेक्ट करावासा वाटला, कारण की आपल्या इथे बहुतांश अभ्यास हा नॅशनल पार्क्स किंवा ज्या वाईल्ड लाईफ सँच्युरीजमध्ये जे बिबटे आहेत त्याच्यावरती ऑलरेडी झालेलं आहे आणि तिथे काही प्रॉब्लेम नाही. आपल्या इथे जो एक संघर्ष किंवा एक कॉन्फ्लिक्ट किंवा एक इंटरॅक्शन जे आहे, तर ते आपल्या इथे ॲग्रोपॅस्टोरल लँडस्केप्समध्ये जास्त होतात. सो जेन्युइन विषय होता की मला तो समजायचा होता पुढची सोय. तर मग आपण एक ओव्हरऑल बिबट्याबद्दल माहीत करून घेऊ. आय एम शुअर की आपण सगळ्यांना डिस्कवरी बघितलंच असेल, आपली एक स्वतःची अंडरस्टँडिंग बिबट्याबद्दल डेव्हलप पण झाली असेल, तर त्यामध्ये मी फक्त थोडं काही तुमच्या गोष्टी रिवाईज करून घेऊ. सो एक ओव्हरव्ह्यू लेपर्ड बायोलॉजीचा सांगितलं तर लेपर्ड हा कम्प्लिटली असा सॉलिटरी ॲनिमल असतो, म्हणजे एकटा राहणारा असतो ॲनिमल. आणि त्याचं जर तुम्ही बिहेवियर बघितलं तर तो रात्रीच्या टाइमला ऍक्टिव्ह असतो, त्याला नॉक्टर्नल बिहेवियर बोलतात. आणि युजली तुम्हाला लेपर्ड्स हे फक्त सॉलिटरी बिहेवियरमध्येच दिसतात अंटिल अँड अनलेस ते कपल्स किंवा ब्रीडिंग पेअर असेल, नाहीतर कब आणि मदर असेल. आणि लेपर्डचं साधारण आपण त्याची बायोलॉजी किंवा त्याचा तो किती एरियामध्ये फिरतो जर ते समजायचं असेल, तर त्याचा एक पर्टिक्युलर एरिया असतो ज्याला आपण टेरिटरी बोलतो. सो लेपर्डची टेरिटरी ही 5 स्क्वेअर किलोमीटर्स ते 1000 स्क्वेअर किलोमीटर्स पर्यंत असू शकते. म्हणजे हा प्राणी एवढा डायव्हर्स आहे की तो मिनिमम 5 स्क्वेअर किलोमीटर्स मध्ये पण राहू शकतो इंडिव्हिज्युअल याच्यात, ज्यामध्ये तो त्याचा फूड शेल्टर सॉर्ट करतो. आणि ते इट कॅन गो अप टिल 1000 स्क्वेअर किलोमीटर्स पण, जे आपल्याला आफ्रिकेमध्ये पण बघायला मिळेल. सो ही कम्प्लीट गोष्ट ही इंटरॅक्शन्स बद्दल असते, एक पॉप्युलेशन बद्दल असते. आणि आपण पुढे जाऊन तो मुद्दा पण समजून घेऊ की पॉप्युलेशन कसं मॅटर आहे अशा गोष्टींसाठी. आणि दुसरी गोष्ट, एक ॲव्हरेज लेपर्डचं जर आपण वजन बघितलं तर फिमेल लेपर्ड गोज अप टू 60-70 kgs आणि त्याच्यावरती मेल गोज टू 80 to 100 kgs. म्हणजे मी जेव्हा इथे नाशिकमध्ये काम करत होतो तेव्हा आम्ही एक लेपर्ड ट्रॅप झालेला. सो त्याचं सरप्रायझिंगली वजन वॉज नियर अबाउट 98 kgs, म्हणजे जे खूप
काय होतं, एक लेपर्डसाठी ते खूपच चांगलं वजन आहे. आणि त्याचं एक कारण काय, कारण की आपल्या इथे जे फूड जी त्याची अवेलेबिलिटी आहे अशा लँडस्केपमध्ये, ॲग्रिकल्चरल लँडस्केपमध्ये ती जास्त आहे. आणि एक असं ओव्हरऑल लेपर्ड बायोलॉजीचं मी तुम्हाला ब्रीफ देतो. आणि आपल्या इथे जी लेपर्ड सापडतात तर ती एक सबस्पीशीज आहे इंडियन लेपर्डचं. आणि जे आपल्या इथेच एकच लेपर्डचं स्पीशीज सापडतं. पुढची स्लाईड. तर मग एक सर्वसाधारण आपल्याला प्रश्न पडतो की बऱ्याच वेळा आपल्याला गव्हर्नमेंट अहवालमध्ये असेल किंवा न्यूजमध्ये कळतं की ह्या राष्ट्रीय उद्यानात एवढे लेपर्ड सापडले. तर मग ती गणना नक्की कशी करतात. तर मग आपण जर लेपर्डला अख्खं बघितलं तर लेपर्डच्या बॉडीवर असे हे मार्क्स असतात. तर या मार्क्सला ना रोजेट्स म्हणतात. जर तुम्ही जवळनं बघितलं ना, गुलाब असताना गुलाबाच्या पाकळीला वर्ण बघितलं ना तुम्ही, तर तुम्हाला तसं एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन दिसतं, म्हणून त्याला रोजेट्स असं बोलतात. तर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की माणसाचं कसं थंब इम्प्रेशन वेगळं असतं, प्रत्येक माणसाचं थंब इम्प्रेशन वेगळं असतं. तर तसंच लेपर्ड्समध्ये पण आपल्याला प्रत्येक लेपर्डचं जे फ्लँक, याला आपण एक साईड जी असते त्याला आपण फ्लँक बोलतो, किंवा त्याचा जो कोट असतो ना, तर त्या कोटचा प्रत्येक लेपर्डचा पॅटर्न वेगळा असतो. आणि त्या लेपर्डच्या पॅटर्न्सवरनं त्यांची गणना किंवा त्यांचं जी डेन्सिटी असते ती मोजली जाते. तर ती कशी मोजली जाते, तर एक छोटे कॅमेराज असतात आणि ते ऑटोमॅटिक ट्रिगर्ड कॅमेराज असतात, ज्याला कॅमेरा ट्रॅप्स बोलतात. जे आपल्या इथे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा जे रिसर्चर्स असतात ते या टूलचा वापर करतात या ॲनिमल्सला मोजायला. तर ते कॅमेरा ट्रॅप्स लावतात कसे, तर आपल्याला एखादी ट्रेल दिसली फॉरेस्टमध्ये जिथे कुठे त्यांचे ट्रॅक्स किंवा सायन्स दिसले, आणि आपला उद्देश असा आहे की आपल्याला लेपर्डची पॉप्युलेशन मोजायची किंवा लेपर्डचा प्रेझेन्स आहे जर ते शोधायचं असेल, तर मग त्याच्या काही बेसिक सायन्स असतात. जसं तुम्ही जंगलात चालता किंवा कुठल्याही नॉर्मल रस्त्यावर चालता, तर तुम्हाला एक तुम्ही इन रिसेंट टाइम वाईल्ड लाईफमध्ये स्पेंड केला तर तुम्हाला ना एक गोष्ट लक्षात येते. म्हणजे माझं एक स्वतःचं असं बिलीव्ह आहे की भले तुम्ही फॉरेस्टमध्ये जाल तर तुम्हाला बऱ्याच वेळा प्राणी दिसत नाही, बट जो रस्ता असतो ना त्याचा, तर त्यामधनं तुम्हाला खूप जास्त स्टोरीज कळतात. म्हणजे तुम्हाला स्पीशीज कळतात, तुम्हाला नक्की किती ॲनिमल्स आहे तिथे, किती डायव्हर्सिटी आहे, मग इथे मदर अँड कप पण आहे का, मग इथे किती मोठा लेपर्ड आहे, मेल आहे का फिमेल आहे, तुम्हाला असं खूप गोष्टी प्राणी नसेल तरी पण कळतात अशा एव्हिडन्सेसवरती. तर ते जसे एव्हिडन्सेस तुम्ही बघता तर त्या बेसिसवर तुम्ही हा कॅमेरा ट्रॅप डिप्लॉय करता. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठे लेपर्डची स्कॅट म्हणजे विष्ठा दिसली किंवा लेपर्डचा पगमार्क दिसला, तर त्याच्या इथे बेसिक तुम्ही एखादं झाड शोधता आणि गुडघ्याच्या हाईटला तो आपण ऑटोमॅटिक कॅमेरा लावतो. सो तो कॅमेरा काय असतो, तर साध्या शब्दात सांगितलं तर तो एक CCTV असतो. फक्त तो सेल्फ ट्रिगर्ड असतो आणि तो बॅटरीजवर चालतो. तर त्याच्यामध्ये ना एक मोशन सेन्सर असतो. तर त्या मोशन सेन्सरचं काम काय असतं की कुठलीही गोष्ट त्याच्या समोरनं गेली तर तो आपोआप ट्रिगर होतो आणि फोटो घेतो. म्हणजे तिथे इंडिव्हिज्युअल माणसाला थांबायची गरज नसते. त्यामुळे ॲनिमल पण डिस्टर्ब होत नाही बऱ्याच वेळा, आणि तुम्हाला जो हवा तो डेटा पण मिळतो. सो अशा बेसिसवरनं असे कॅमेराज लावतात आणि तुम्हाला लेपर्डचे फ्लँक किंवा लेपर्डचे इमेजेस मिळतात, आणि त्या बेसिसवरती तुम्हाला एक त्यांची गणना कळते किंवा त्यांचं एक पॉप्युलेशन कळतं. तीच मेथडॉलॉजी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रिसर्चर्स वापरतात. पुढची स्लाईड. तर आता मी मगाशी तुम्हाला उल्लेख केला की लेपर्डचं पण पॉप्युलेशन डायनॅमिक्स खूप अफेक्ट करतं किंवा हेल्प करतं आपल्याला समजायला. तर एक आयडिया, तुम्ही कुठल्याही एरियामध्ये गेलात किंवा फॉरेस्टमध्ये गेलात किंवा आपल्या इकडच्या नॅशनल पार्क किंवा आपल्या इकडच्या शेतीच्या इकडे गेला असला, तर आपल्याला एक लेपर्डचं पण एक स्ट्रक्चर असतं, त्यांच्यामध्ये पण एक हायरार्की असते इन टर्म्स ऑफ एरिया. तर त्यांचा पण एक प्रायव्हेट रूम असतो, त्यांचा पण एक शेअर्ड रूम असतो. सो अशा कन्सेप्टने मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर मेनली काय असतं, जी मोठी एरिया असते, सो हा जो चौकट दिसते तर हा एक प्रायमरीली एक मेल घेतो. सो ती किती पण असते, म्हणजे 5 स्क्वेअर किलोमीटर असेल, 10 स्क्वेअर किलोमीटर असेल, 20 स्क्वेअर किलोमीटर असेल, काही असेल. बट त्याच्यामध्ये जे इंटरॅक्शन्स बघतो आपण स्पीशीज त्यांच्या इंटरस्पीशीजमध्ये, तर एका लेपर्डच्या टेरिटरीमध्ये आयडियली 4 ते 5 तुम्हाला एकदम हेवीली पॉप्युलेटेड एरिया असेल तर तुम्हाला 4 ते 5 फिमेल्स पण दिसतात. आणि एक बीइंग मेल तो फक्त फिमेल्सलाच अकोमोडेट करतो. आणि त्याच्या बाहेर फ्रिंजेस असतात, तर त्या फ्रिंजेसमध्ये तुम्हाला कुठलं तरी एक सब अडल्ट मेल म्हणजे एक छोटासा लेपर्ड जो आत्ताच बाहेर पडला, तर असं तुम्हाला सोशल स्ट्रक्चर दिसतं.
सो हे सोशल स्ट्रक्चर ते मेंटेन करायला ही जी त्यांची टेरिटरी असते तर ती मार्क करतात, तर ते गार्ड करतात. बेसिकली कसं असतं की त्यांचाही एक स्वतःचा डोक्यात एक सातबारा असतो की ही एवढी माझी जागा आहे आणि ती मी प्रोटेक्ट केली पाहिजे. मग तशी ती पेट्रोलिंग जी आपण म्हणतो की एखादा लेपर्ड युजली रात्रीच्या टाइम तो त्याच्या एरियाला बस घालायला निघतो आणि तिथे तो जागोजागी आपली टेरिटरी मार्क करतो. तर ती टेरिटरी कशी मार्क करतो, तर तो जात असेल तर तो तिथे स्क्रेप करतो, आयदर विष्ठा करतो, नाहीतर तो युरिनेट करतो झाडावर किंवा खालती फ्लोअरवरती. तर त्याच्यामुळे होतं काय, तर हे जे बाहेरचे जे मेल्स असतात किंवा कुठलाही नवीन मेल येत असेल किंवा पास होत असेल कुठं, तर त्याला ना तो जर त्या सेंटच्या जवळ किंवा ह्या ज्या मार्किंग्स केल्यात त्याने त्याच्या जवळनं गेला आणि त्याला वास कळाला तर मग त्याला लक्षात येतं. बेसिकली त्यांचं कसं असतं, ते खूप केमिकल रिॲक्शन्सने कम्युनिकेट करतात. जेव्हा टेरिटरी येते किंवा त्यांचं मीटिंग असेल या गोष्टी ते खूप केमिकल रिॲक्शन्सने इंटरॅक्ट करतात. सो जसा एखादा म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक बाहेरचा मेल आहे आणि तो आता या मेलच्या टेरिटरीमध्ये येतो आणि इफ ही कम्स अक्रॉस एनी एव्हिडन्स की इथे एक ऑलरेडी मेल आहे, सो ही स्मेल्स दॅट पर्टिक्युलर मार्किंग. आणि जर तो मार्किंग स्मेल करतो ना तर त्याच्या डोक्यात एक असं प्रॉपर बायोडेटा उभा राहतो की किती वर्षाचा लेपर्ड आहे, किती मोठा रे, त्याचं वय किती आहे, मग त्याचा एरिया कुठपर्यंत असू शकतो. तर मग तो एक इंटिमेशन असतं की तू माझ्या एरियामध्ये येऊ नको. सो आयडियली एखादा जो सबअडल्ट असतो तो निघून जातो, बट जे थोडेसे प्राईममध्ये मेल्स येतात तर ते मग चॅलेंज करतात या मेन मेलला आणि त्या मेलला ते आयदर इफ ही विन्स इन दॅट फाईट तर तो त्याचा एरिया घेतो आणि हा मेल मूव्ह आउट करतो. सो एक त्यांचा सोशल स्ट्रक्चर अंडरस्टँड केलं तर हे बेसिक त्यांचं असं सोशल स्ट्रक्चर असतं. पुढची स्टेप, तर मग आपल्या इथे मेन मी तुम्हाला बोललो की इंटरॅक्शन जी चालू होते, तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या इथे लेपर्डचं सायटिंग होतं आणि आपले एकदम अलार्म बेल्स रिंग व्हायला चालू होतं. मग आपल्या इथे लोक खूपच जास्त जागरूक होतात. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगतात की तुम्ही पिंजरा लावा, तुम्ही सगळं करा. मग लोक घाबरतात कारण की एक जेन्युइन रिॲक्शन. बट मोस्टली घाबरायची युजली गरज नसते. पुढची साईड, जसं मी तुम्हाला बोललो की त्यांची जेन्युइन रिॲक्शन असते लोकांची की आपण एक पिंजरा लावू आणि मग त्याला पकडू आणि नवीन ठिकाणी शिफ्ट करू. बट हाच अप्रोच आपण खूप आधीपासून करत आलो आणि त्याचा आपल्याला बिलकुल काही मदत झालेली नाही. हे मी एकट्याने म्हणते, बट हे जी रिसर्च कम्युनिटी आहे किंवा जी आपण सायंटिफिक रिसर्च ज्या लोकांनी लेपर्ड्सवरती केला, त्यांच्या इंटरॅक्शन्सवरती केला, त्यांनी ते प्रूव्ह केलंय. कसं ते पण सांगतो. सो युजली फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगतात, प्रेशर देतात की आमच्या इथे पिंजरा लावा आणि ते पिंजरा लावतात बऱ्याच वेळा, कारण की त्यांच्याकडे ऑप्शन राहत नाही, कारण की पब्लिक आउटरीच खूप जास्त होतं. बट दॅट इज नॉट अ आयडियल थिंग टू डू. पुढची से, तर मग त्यामुळे काय होतं की जसं आता एक पर्टिक्युलर लेपर्ड तो गायब झाला किंवा त्याला पकडलं तर त्याची जागा खाली राहते. आणि आपल्या इथे लेपर्डचं पॉप्युलेशन एवढं आहे, म्हणजे एक थोडंसं डिव्हिएट होतोय. बट आपण आता नाशिकमध्ये आहे किंवा फॉर दॅट मॅटर जुन्नर असेल किंवा कुठलंही जे कृषी प्रधान काय जिल्हा असेल किंवा गाव असेल ना, तिथे काय असतं की तिथे ऑलरेडी लेपर्ड्सला लपायला आणि खायला खूप जास्त अवेलेबिलिटी असते. सो जर तुम्ही लेपर्ड बायोलॉजी समजली ना, तर लेपर्ड बायोलॉजीमध्ये आपल्याला एक लक्षात येतं की त्यांचं जे प्रेग्नन्सी असते किंवा एखादं पेअरने मेट केलं तर मग त्या पर्टिक्युलर फिमेलची प्रेग्नन्सी 90 to 105 डेज असतं. म्हणजे जी हाऊस कॅट असते तेवढं कमी तिचं जेस्टेशन पिरियड असतं, प्रेग्नन्सी पिरियड. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर त्याची जी प्रेग्नन्सी पिरियड ही खूप कमी आहे. आणि त्यामुळे होतं काय, लेपर्ड्स पिल्लं देतात आणि एका वेळेस 2 ते 3 पिल्लं लेटर्स देतात ते. आणि आपल्या इथे नाशिक किंवा अशा ठिकाणी कसं आहे की आपल्या इथे खूप जास्त फूड पण आहे, त्यांना लपायला ऊस शेती आहे, द्राक्षांचे बागा आहेत आणि त्यामुळे त्यांना सगळं आयडियल कंडिशन झाले. तर त्यामुळे ते खूप प्रॉलिफिक किंवा खूप लवकर ब्रीड होतात. आणि जसे पिल्लं 3 लिटर किती समजा की 3 लिटर त्यांना झाले तर ते त्यांना 3 वर्षापर्यंत सांभाळतात आणि 3 वर्षानंतर ते बाहेर जातात. 2.5 ते 3 वर्षापर्यंत सांभाळतात, आई बरं राहतात आणि नंतर ते बाहेर पडतात. जर तुम्ही सक्सेस रेट बघितला याचा, तर त्या लिटरचा सक्सेस रेट खूप जास्त आहे इन टर्म्स ऑफ सर्वायव्हल. कारण की त्याच्यावरती एक एपेक्स प्रेडेटर नावाची कन्सेप्ट असते. म्हणजे आपण लाईफ सायकल जे चक्र बघतो, लाईफचं जे चक्र साधं आपण स्कूलमध्ये असतं त्यावेळेस आपण एक लक्षात येतं की सांगतात बेसिकली का लाईफ सायकल डायग्राम आहे की वरती गरुड असतो,
मग गरुड खालती याला खातो, कशाला, सापाला खातो. साप खालती बेडकाला खातो, बेडूक खालती याला खातो, माशांना किंवा कीटकांना खातो. बट ह्या सायकलमध्ये तुम्ही कुठलाही एक घटक काढला, त्यामध्ये तुम्ही सगळ्यात टॉपचा जो घटक काढला, तर खालची सायकल खूप डिसफंक्शन होते. कारण की कंट्रोल करायला काय नाही. जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, त्यामध्ये जर तुम्ही फक्त गरुड काढला तर सापांची संख्या खूप वाढणार. कारण की सापांचे बेसिकली ते ब्रीड होणार आहेत आणि त्यांना काही डेंजर नाही. तसंच आपल्या इथे लेपर्ड्स बद्दल आहे. सो फॉरेस्टमध्ये युजली म्हणजे जे आपले इंडियाचे फॉरेस्ट आहे, तिथे बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला बघायला मिळतं की एपेक्स प्रेडेटर याच्यावरती वाघ असतो. आणि वाघ आणि लेपर्ड यांच्या दोघांचे एक टसल असते की माझी टेरिटरी वाचवायची किंवा माझं फूड मला सेव्ह करून ठेवायचं माझ्यासाठी. तर मग यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा वाघ हा त्याची जर तो इफ ही कम्स अक्रॉस लेपर्डची दिला तर तो मारतो आणि त्यामुळे त्याचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये राहतं. बट आता जर आपण नाशिक सारखा एरिया बघितला तर आपल्या इथे तर वाघ नाही, आपल्या इथे फक्त बिबट्या आहे आणि त्याला कंट्रोल करायला काहीच नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जेस्टेशन पिरियड लक्षात घेतलं तर ते खूप लवकर ब्रीड होतं आणि त्यामुळे त्याचा जो सक्सेस आहे, म्हणजे तुम्ही जर समजलं की 1.5 ते 2 वर्षाला 3 पिल्लं बाहेर पडतात आणि हा फक्त काय बोलतात की हा एका लेपर्डचा एका फिमेलचा हा रेशो. आणि असे आपल्या इथे एवढे मल्टिपल फिमेल आहेत, तर तो जो जर तुम्ही आकडा कॅल्क्युलेट केला तर तो खूप जास्त असतो. आणि त्यामुळे आता आपण कुठेतरी अशा स्टेजला पोहोचलोय की आपल्या इथे लेपर्ड्स किंवा असा जो वाईल्ड लाईफ आहे त्याचा खूप जास्त थ्रेट आपल्याला जाणवायला लागला. मग ते शहरी भागात यायला लागतात. त्याला कारणं ही आहे, कारण की जसं मी हे सोशल स्ट्रक्चर सांगितलं, हे सोशल स्ट्रक्चर्स पण एवढे पॅक असतात, एवढे ते कमी एरियामध्ये आता राहायला शिकलेत. म्हणजे एक उदाहरण सांगतो मी. 2019 नंतर मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये मी खूप फ्रिक्वेंटली तिकडच्या कॅमेरा ट्रॅपिंग टीमचा भाग होतो. आणि संजय गांधी फक्त 85 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे आणि त्यामध्ये लेपर्डची जी संख्या आहे ती खूपच जास्त आहे. म्हणजे 55 to 60 लेपर्डची ही फॉरेस्टमधल्या संख्या आहे. बाहेरचे जे आरे कॉलनी किंवा जे बाकीचे बाजूचे परिसर आहेत ते तर तुम्ही सोडूनच जा. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर मग एका लेपर्डला खूप कमी एरिया मिळतो. म्हणजे 5 ते 6 स्क्वेअर किलोमीटर कमी एरिया आणि त्यामध्ये त्याला त्याच्या फूड, त्याला त्याच्या लपायसाठी जागा, हे सगळं सॉर्ट करायचं. तर मग असे जसे अभ्यास आपण केले त्यामध्ये एक लक्षात आलं की लेपर्ड एवढा अडॅप्टेबल आहे की तो त्यांच्यात असंही दिसून यायला लागलं की एक मेल दुसऱ्या मेलला पण अकोमोडेट करतोय. एका मेलच्या टेरिटरीमध्ये बाकी लेपर्ड्स पण दिसत आहेत. कारण की जो त्यांचा प्रायमरी मुद्दा होता जेवणाचा किंवा त्यांचा फूडचा, तर तोच सॉर्ट झालेला होता. कारण की आपल्या इथे खूप मुबलक प्रमाणात त्यांना खायला गावच्या ठिकाणी कुत्रे आहेत, शेळ्या आहेत, वासरं आहेत किंवा बाकी पण वाईल्ड लाईफ किंवा एक लोकल वाईल्ड लाईफ पण असतं. तर ते आपल्याला खूप जास्त बघायला मिळतं. आणि सो कमिंग बॅक टू हे, तर एक एरिया खाली केला तर त्यामध्ये रिप्लेस करायला 10 कॅन्डिडेट्स आहे. म्हणजे ते आता असं झालंय की जे जॉब सर्चचा जो हाल झालाय की एखादी ओपनिंग काढली तर त्याला खूप जास्त म्हणजे 100 पर्यंत लोक अप्लाय करतात. इथे 100 तर नक्कीच नाही, बट एक 10 ते 15 लोक तर नक्कीच ऍप्लिकेशनसाठी उभी असतात आणि ते लगेच ती जागा भरलीही जाते. सो माझं म्हणणं काय की आपण जे प्रपोज करतो की लेपर्ड काढून टाक, तर त्यातनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तर त्यासाठी आपण जर अशा प्रदेशात समजायचं असेल की लेपर्ड्स कसे इंटरॅक्ट करतात, तर त्यांचे इंटरॅक्शन्स म्हणजे डायरेक्ट इंटरॅक्शन्स आपल्याला लेपर्डचे कसे कळतात. तुम्ही पूर्ण 24 तास त्याला मॉनिटर तर नाही करू शकत. एक पद्धत असते ज्याला त्याच्या गळाच्या भोवती पट्टा लावतात आणि त्या थ्रू ते रिसर्चर्स त्याच्या मागे फिरतात आणि त्याचं सगळं नोट करतात. बट एक इनडायरेक्ट वे जी असते तर ती तुम्ही त्याच्या विष्ठेतनं लक्षात घेतो. बेसिकली जेव्हा लेपर्ड कुठल्याही नवीन एरियात जातो तर तो त्याच्या खायच्या ज्या सोर्सेस असतात तर ते सॉर्ट होतात आणि त्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन करतं. मी फक्त एक पटकन स्टोरी सांगतो. ही स्टोरी आजोबा म्हणून एक लेपर्ड आहे. कुणाला माहिती आहे का इथे आजोबा लेपर्ड बद्दल? बरोबर, सिनेमा पण आलेला त्याच्यावरती. सो आजोबा हा एक खूप ही आयकॉनिक स्टोरी आहे आणि यामध्ये बिबट्यांचा जो बिहेवियर, बिबट्यांची एक रेंज आणि बिबट्यांचा एक अडॅप्टेबिलिटी याचाही खूप उत्तम उदाहरण आहे. सो आजोबा नावाचा एक लेपर्ड होता. सो टाकळी डोकेश्वर अहमदनगरमध्ये गाव, तर तिथे एका विहिरीत बिबट्या पडला आणि त्यावेळेस एक रिसर्चर आहेत डॉक्टर विद्या अत्रे म्हणून,
सो ते त्यावेळेस त्या लेपर्ड्सवरती काम करत होते. त्यांचं सेम इंटरॅक्शन्स बघायला, ते नक्की अशा प्रदेशात कसे राहतात ते चेक करायला. तर त्यावेळेस मग तो साहजिक विहिरीत पडला. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवलं की आपण रेस्क्यू करू याला. आणि त्यावेळेस असं ठरलं की त्याला आपण कॉलर लावायचा. सो रेडिओ कॉलर नावाचा एक हे असतो, पट्टा असतो, जो डायरेक्ट सॅटेलाइटशी कनेक्टेड असतो. आणि त्या थ्रू तुम्हाला रेंज कळते त्याची की तो आत्ता कुठे आहे, नंतर कुठे आहे. बेसिकली तुमचं जे सॅटेलाइट इमेज असतो, तुमचा ॲप असतो, त्याच्यावरती अपडेट होत जा पुढचा इमेज. सो आजोबाला असा हा कॉलर लागला आणि त्याची हेल्थ चेक केली आणि पुढची स्लाईड. आणि त्याच्या शेतीमध्ये एक आपण काय बोलतो, तांदूळ असताना, तर तांदूळाच्या साईजचा एक आहे ना मायक्रोचिप बोलतात. तर हा मायक्रोचिप फॉरेस्ट डिपार्टमेंट आता लेपर्ड समजायला पर्पजफुली लावते. सो त्या मायक्रोचिपमध्ये काय होतं, शेपटीचा भाग बघतात जिथे त्यांना काहीच पेन होत नाही आणि तिथे ते छोटीशी मायक्रोचिप इंजेक्ट करतात. तर मग मायक्रोचिपमध्ये कुठली माहिती असते, तो बिबट्या कुठे पकडलेला, त्यावेळेस त्याचं एज काय होतं, त्याची करंट सिच्युएशन काय होती, किंवा त्याचा पर्टिक्युलर हेल्थ कंडिशन्स वगैरे, या सगळ्या त्या मायक्रोचिपमध्ये इन्फॉर्मेशन फीड केलेली असते. तर त्याचा एक उपयोग काय असतो की फॉर एक्झाम्पल आज निफाड किंवा आज नाशिक शहरात तो लेपर्ड पकडला गेला आणि त्याला मायक्रोचिप केलं. आता तो पुढे जाऊन कुठेतरी जुन्नर किंवा बाकी कुठल्या भागात सापडलाच, तर मग फॉरेस्ट डिपार्टमेंट जे चेक करतं की त्याच्या शेतीमध्ये मायक्रोचिप आहे. मग जेव्हा मायक्रोचिप चेक करतं तेव्हा त्यांना लक्षात येतं की तो आला कुठनं, त्याने प्रवास कुठे केला, कसा केला, या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. सो आजोबाच्या पण शेतीमध्ये त्यांनी मायक्रोचिप लावली. आणि एक खूप मजेशीर गोष्ट आहे की त्यांनी त्या लेपर्डचं नाव आजोबा ठेवलेलं, कारण की तो खूप शांत होता आणि तो खूप म्हणजे फेरोशियस नव्हता. सो त्यांनी त्याचं नाव आजोबा ठेवून टाकलं. पुढची स्लाईड. तर मग इथे कुठेतरी टाकळी डोकेश्वरच्या इथे त्याला पकडलेलं आणि त्याला जसा रिलीज केला, तर मग जवळपास त्याने 120 जवळपास डेज आठवत नाही, त्याने महिनाभराच्या ह्याच्यात त्याने हा एवढा प्रवास केला. सो हा प्रवास कुठं चालू होतो, तर हा मूळ अहमदनगर माळशेज मार्गे तो मुंबईमध्ये उतरतो. आणि तो नुसता म्हणजे जर तुम्ही त्याचा प्रवास बघितला एका लेपर्डचा, आणि तो पण एका वयस्कर लेपर्डचा, तर तो जवळपास 120+ किलोमीटर्स तो प्रवास करतो घाट सेक्शनमधनं. त्यामध्ये मध्ये खाडी पण लागते, तो खाडी पण पोहतो, जो आपला घोडबंदर हायवे लागतो मुंबईमध्ये ठाण्याच्या इथे, तर तो पण क्रॉस करतो. पुढची स्लाईड. तर त्यामध्ये त्याला असंही नाही की तो फक्त माळशेज घाटमधनं गेला किंवा तो फक्त फॉरेस्टने गेला, तो खूप जास्त ह्युमन ह्याच्यातनं गेला, वस्तीतनं गेला. आणि ही MIDC, तर तो MIDCतनं क्रॉस होऊन डोंगर दऱ्या बघून तो पुढे गेला. पुढची स्लाईड. मी या मूवीचं आहे बोलतो. तर सांगायची याच्यात गोष्ट काय, याच्यात आपल्याला 2 गोष्टी कळतात की जो लेपर्ड होता तो त्याचा परतीचा प्रवास करत होता, याचा अर्थ आहे की त्याला माहीत होतं. सो याच्यात एक निष्कर्ष काय आलेला की म्हणजे त्यावेळेस तो लेपर्ड तिथे रिलीज झाला असेल किंवा तो त्यावेळेस त्या विहिरीत पडला पुत्राला चेस करताना, आणि तो रिलीज झालेला एका पॉइंटला, बट त्याची जी होमिंग इन्स्टिंक्ट असते किंवा त्याची जी घरी परतण्याची जी ॲबिलिटी असते, म्हणजे तुम्ही मांजराच्या पण बघितलं ना, घरातली मांजर जर तुम्ही दुसरीकडे सोडली तर ती महिनाभरात वापस येतेच. तर तेच हे लेपर्डमध्ये पण बघायला मिळालं. आणि त्याने 120 किलोमीटरचा प्रवास हा ह्युमन माणसांच्या वस्तीतनं एक प्रॉपर खाडी पोहून एक प्रॉपर सगळ्यात बिझी हायवे क्रॉस करून तो गेला. सो यातनं आपल्याला लक्षात येतं की आपण एक लेपर्ड पकडला आणि आपण त्यांना सांगितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट की तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करा, तर हा एकच पर्याय नसतो. कारण की बऱ्याच वेळा आपण काय करतो की भीतीकोटी आपण सांगतो फॉरेस्ट डिपार्टमेंटला की याला शिफ्ट करून टाका कारण की आडीला भूक. बऱ्याच वेळा असं असतं की तो लेपर्ड खूप जास्त लोकी राहून तिथे राहत असतो, कधीतरी दिसला जातो आणि त्याला तिकडे काढलं जातं. बट ते खूप अनफेअर आहे, कारण की ही ट्राईज इज बेस्ट टू लिव्ह विथ ह्युमन्स. आणि जेव्हा तो काढला जातो तर एक नवीन पर्टिक्युलर लेपर्ड येतो, आणि नवीन जो लेपर्ड येतो त्याला सगळ्या गोष्टी तिकडे सॉर्ट करायच्या असतात. मग तिथे त्या बऱ्याच वेळा असं होतं की नेगेटिव्ह इंटरॅक्शन्स पण होतात. आणि खूप आधी अशी प्रॅक्टिस व्हायची म्हणजे 2000च्या वेळेस, की बऱ्याच वेळ आपल्या इकडचा एक स्पॉटचा लेपर्ड पकडला आणि दुसऱ्या स्पॉटला रिलीज केला. ही एक सर्वसाधारण लोकांची रिक्वेस्ट असते जी जेन्युइन पण. बट जसा आपण लेपर्डला अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं की दॅट इज नॉट अ आयडियल थिंग टू. का? कारण की असं लक्षात आलंय की जे लेपर्ड जे रिलोकेट केले
म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल आपल्या इकडनं लेपर्ड उचलला आणि तो कुठेतरी जुन्नरला रिलीज केला तर होतं काय, जेव्हा लेपर्ड हा नवीन एरियामध्ये जातो, पहिली चीज तो खूप जास्त स्ट्रेसमध्ये जातो. दुसरी गोष्ट, त्याला कुठे भक्ष असतं हे माहीत नसतं आणि त्याला कुठे पाणी मिळतं हे माहीत नसतं. आणि त्यावेळेस दॅट इज द पॉइंट वेअर हे लेपर्ड्स सिटी एरियाजमध्ये चालून येतात किंवा लोकांवरती हल्ले करतात. कारण की काय होतं त्यांना, बेसिकली तुम्हीच विचार करा, एखाद्या नवीन माणसाला एकदम दुसऱ्या ठिकाणी सोडलेत आणि त्याला काही माहिती पण नाही, तर त्याच्यावर कसा एक प्रसंग येतो तसाच या लेपर्ड्सवर येतो. मग त्यावेळेस फूडसाठी मग ते जे वीक प्रे असतो, जे ॲट टाइम्स लहान मुलं असतात किंवा लोकांचे डोमेस्टिक ॲनिमल्स असतात, त्याच्यावरती तो चाल करतो आणि त्यावेळेस ते इंटरॅक्शन खूप वर्स्ट होतं, ते खूप नेगेटिव्ह स्तराला जातं. म्हणून असं युजली सजेस्ट करतात की लेपर्ड्सला एकदम ट्रान्सलोकेट केलं नाही पाहिजे, कारण की त्यातनं सोल्युशन तर निघत नाही, कारण की त्याला रिप्लेस करायला कॅन्डिडेट्स आहेतच. म्हणजे असं बऱ्याच वेळा लक्षात आलंय की एक लेपर्ड त्या पर्टिक्युलर एरियामध्ये अनेक वर्ष राहतो आणि तो फक्त कधीतरी कोणाला दिसला आणि त्याला पकडायला लावला आणि तो एकदम पीसफुली राहतो, लोकांना काही त्रास नाही, कधीतरी त्यांचे प्राणी वगैरे जातात, ती एक गोष्ट वेगळी. पण तो एवढा पीसफुली राहतो, तर तो लेपर्ड जर तुम्ही दुसरीकडे टाकला तर तो नवीन ठिकाणी तो म्हणजे रॉकस करतोच करतो, बट हा जो नवीन लेपर्ड येतो तो तर त्याची जागाच भरतो. आणि एक गोष्ट सांगू शकतो की लेपर्ड्स असतात ना, लेपर्ड्स हे खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात, म्हणजे माणसांसारखे असतात, त्यांची पण एक स्वतःची पर्सनॅलिटी असते. सो बऱ्याच वेळा लोकांचे प्रश्न असतात की म्हणजे काय, म्हणजे एकदम आयडियल सिच्युएशन आहे तरी लेपर्ड का अटॅक करतो, तर काही हे नटोरियस असतात, थोडेसे ते त्यांची पर्सनॅलिटी ट्रेट असतात किंवा काही यांचे ट्रॉमास पण असतात. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल की अचानक लेपर्ड, आता मी मगाशी एक काकांशी बोलत होतो तर ते सांगत होते की लेपर्डने बऱ्याच लोकांना पास होऊन दिलं आणि नंतर एक गाडी जात होती फक्त त्यालाच त्याने पाडली. तर बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा लेपर्ड फिमेल असते, जे आपले कब्स घेऊन रस्ता क्रॉस करते किंवा नवीन एरियात जात असते, त्यावेळेस वाहनं आपल्या इथे एवढ्या जोरात चालवली जातात की त्यामध्ये यांची पिल्लं उडली जातात. मग त्यांच्या डोक्यात तो एक ट्रॉमा आणि त्याचं एक अँगर किंवा एक फ्रस्ट्रेशन असतं. तर त्यामुळे त्यांचा एक जो रेज असतो तो आपल्याला अशा प्रकारे दिसतो की ते गाड्यांच्या मागे लागतात, गाड्यांवरची लोकं पाडायचा प्रयत्न करतात. नुसतं असंच नाही, हा फक्त एक प्रसंग झाला, असे वेगळे पण असतात. एकदा कोल्हापूरला असं झालेलं की गाडीवर जात होता आणि त्याच्या बाजूला चिकनची पिशवी होती आणि खड्डा आला का काहीतरी त्यामुळे ती चिकनची पिशवी पडली आणि त्याने लेपर्ड बघितलेला, तर तो घ्यायला गेला नाही आणि लेपर्डला बरोबर वास आला आणि लेपर्डने ते बघितलं, त्यामध्ये खायला आहे आपलं. तर मग त्या ज्या पर्टिक्युलर रोड होता त्यावरती तो लेपर्ड प्रत्येक बाईकच्या मागे लागायला लागला. तर त्याला असं एक चित्रित झालं की प्रत्येक जो बाईकवाला त्याच्याकडे चिकनची पिशवी आपल्याला खायलाच मिळेल. सो एक त्यांचं पण एक ब्रेनची फंक्शनिंग असते आणि त्यामुळे आपल्या इथे जे नेगेटिव्ह इंटरॅक्शन्स होतात, मी कॉन्फ्लिक्ट तर बिलकुल म्हणणार नाही. कॉन्फ्लिक्ट म्हणजे हा पर्टिक्युलर एका स्पीशीजवर अख्खा ब्लेम देणं असतं, जे आपण करावं नाही. आपण पण एक ह्युमन आयने जर बघितलं तर ते एक प्रकारचं नेगेटिव्ह इंटरॅक्शन आहे. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात आलं, म्हणजे तुम्ही खूप व्हॉट्सअपवर व्हिडिओज पण बघितले असतील की घराच्या बाहेर मग कुत्रा वगैरे नेतो, मालक झोपला असतो पण तो मालकावर अटॅक नाही करत, तो कुत्र्यावर अटॅक करतो. तर असे खूप खूप एव्हिडन्सेस आहेत. म्हणजे लेपर्ड हा 99% बघतो की मी कसा अवॉइड करेल पुढच्या माणसाला, आणि अंटिल अँड अनलेस तो कॉर्नर होत नाही तेव्हाच तो रिटायलेट किंवा अटॅक करतो. म्हणजे आपल्या इथे पण जे शेतीमध्ये अटॅक होता, बऱ्याच वेळा असं होतं की लोक मोटर सकाळी चालू करायला वगैरे जातात आणि बऱ्याच वेळा असं होतं की लेपर्ड तिथेच कुठेतरी असतो आणि विहिरीच्या इथे ते जसे चालत जातात, लेपर्डची एक सवय असतं की तो लगेच दबकतो, त्याला क्राउच बोलतं. तर क्राउच होतो आणि त्याला वाटतं की आपण नाही दिसले जाणार. आणि लेपर्डला एक खूप सुंदर टर्म पण आहे. सो जे जिम कॉर्बेट आहेत ते त्याला शेड ऑफ द फॉरेस्ट बोलायचे. सो ते एकदम आहे ना फॉरेस्टमध्ये असे काय बोलतात, एकदम कॅमोफ्लेज ऑफ द फॉरेस्ट होतं. म्हणजे तुम्ही एकदा लेपर्ड बघितलं तर तुम्ही दुसऱ्यांदा नजर फिरवली तर तुम्हाला बऱ्याच लेपर्ड दिसत. ते एवढे एकदम मिसळून जातात, त्यांचा फरकोट असेल किंवा आजूबाजूचंही असेल तर त्यांना तशी इमेज असते की आपण जसं पूर्णपणे येतं तर आपण लगेच दबकू. बट बऱ्याच वेळा असं होतं की ते कॉर्नर होतं आणि त्यामध्ये ते अटॅक करतं. बऱ्याच वेळा असं कळालंय की खूपच कमी अंतर राहिलं, मग लास्ट रिसॉर्ट म्हणून त्या ॲनिमलने अटॅक केलं. एक ॲनिमलची एक थिअरी असते की फाईट ऑर फ्लाईट. तर मग जर त्यांची फ्लाईट किंवा जे पळून जायची त्यांना
ऑक्सिजन किंवा त्यांना चान्स मिळाला नाही तर मग तो दुसरा ऑप्शन रिसॉर्ट करतात, दॅट इज पाईप. सो हा आजोबाचा आपल्याला बेसिकली मी स्टोरी सांगितली की कसा हा पर्टिक्युलर प्रवास केला. सो यामध्ये आपल्याला लेपर्डबद्दल खूप गोष्टी कळतात ज्या आपल्याला आधी माहिती नव्हत्या. तर पुढची स्लाईड. तर याच गोष्टींमुळे मी इन्फ्लुअन्स झालेलं. ही 2009ची स्टोरी आहे आणि ती एकदम तो स्टडी नंतर 2018-12 तो रिलीज झाला. तर मग मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की मी डेझर्टेशन किंवा माझा जो विषय होता तर तो मी निफाडकडे मी स्टडी करायचा ठरवला. पुढची स्लाईड. तर हा निफाडचा मॅप आहे. तर मग मी तुम्हाला ॲग्रोपॅस्टोरल लँडस्केप पण सांगितलं. हा निफाडमधलाच फोटो. तर हे साधारण ऊस शेती आणि जे कट होतं असा हा पर्टिक्युलर अख्खा जे सर्वे करताना मी लँडस्केप्सच्या भोवती आलेलो. तर त्याचा हे एक्झाम्पल आहे. पुढची साईड. अजून एक मी फक्त किस्सा सांगतो, मला आठवलाच आहे म्हणून. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की लेपर्स हे खूप जास्त अडॅप्टेबल आहे. तर ॲक्च्युली 2 किस्से सांगतो. पहिला किस्सा हा जुन्नरच्या इकडचा. सो आमचं जे गाव आहे तर गावाच्या इथे आमच्या इथे प्रत्येक ठिकाणी आजी जो लोकांकडे कुत्री आहे. तर माझे काका राहतात ते थोडेसे गावाच्या बाहेर राहतात आणि मागचे 9 वर्ष त्यांच्या इकडे बिबट्याचं तर प्रेझेन्स आहेच आहे. बट तो बिबट्या आहे ना त्यांचं एक पण कुत्रं ठेवत नाही. हे नाशिक मधल्या लोकांना नवीन नसेल. बट तुम्हाला माहिती का द कॅच इज जेव्हा म्हणजे जेव्हा ते आम्ही बोलताना मला लक्षात आलं की बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की लेपर्ड आहे ना हे छोट्या पिल्लांवर हल्ला नाही करत. म्हणजे जेव्हा काकांकडे कुत्र्याचं पिल्लू होतं ना तो त्याला वर्षभर काहीच हात नाही लावत. वर्ष, 6 वर्ष, 1.5 वर्ष काहीच हात नाही लावत. जसा तो 1.5 वर्षाचा होतो, 1.5 ते 2.5 वर्षाचं जसं ते कुत्रं होतं त्यामध्ये ते उचलून नेतो. सो याच्यामधनं तुला कळतं का लेपर्ड किती हुशार आहे. त्याला माहिती आहे की त्या किल्ल्यातनं आपल्याला जास्त मांस मिळणार नाही आणि ही टेरिटरी आपलीच आहे. होऊ दे मोठं, 1.5 वर्षात नंतर आपल्याकडे आहेच आहे. सो हे तसे त्यांची फूड सोर्स प्लॅनिंग करत असतात. आणि त्यामधनं असं लक्षात येतं की लेपर्ड्स हे खूप जास्त स्मार्ट आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या अशा ॲग्रिकल्चरल लँडस्केपमध्ये कसं जगलं जातं आणि कधीतरी नेगेटिव्ह इंटरॅक्शन्स होतात नक्कीच. बट त्याचे असे ऑल्टरनेट फूड सोर्सेस पण आहेत जे मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. सो असे तुम्हाला लक्षात येतं. आणि दुसरी जी गोष्ट सांगणार आहे ती एक रेस्क्यूची आहे. मी मुंबईमध्ये जसं मी सांगितलं संजय गांधीमध्ये काम करत होतो. तर त्यावेळेस आहे ना असा सेम पिरियड होता ज्यावेळेस ईद होती आणि आरे कॉलनीचाच तो भाग आहे. सो तिकडे ना एक बंद मिल आहे. तिथे खूप जास्त बंद मिल आहे आणि त्या मिलच्या इकडे ना एका माणसाला लेपर्ड दिसलेला. आणि जर तुम्ही लोकेशन बघितलं ना तर ते बरोबर सिटीच्या सेंटरमध्ये होतं. आणि जर तुम्ही म्हणजे आम्ही खूप विचार केला की हा लेपर्ड आला कसा असेल. आणि ते खूप अमेझिंग होतं की तो तिकडच्या जे नाले असतात किंवा कन्वर्ट असतात म्हणजे जे मोठे ब्रिज असतात त्याच्या खाली जे पाणी चाललं असतं त्यातनं तो गटाराच्या मार्गातनं तो तिथे पोचलेला. आणि जसं त्याला कळलं की इकडनं बाहेर अजून कुठे सुटका नाही तो, कारण की झालं असं त्याची आय थिंक आयडिया अशी होती की त्याला एक दुसरं फॉरेस्ट पॅचच्या इथे किंवा दुसऱ्या एरियाच्या इथे जायचं होतं. बट तो झालं असं की तो लपत तो सिटी सेंटरमध्ये आला. तर जसा सिटी सेंटरमध्ये आला त्याला लक्षात आलं की आपण फार जाऊ नाही शकत आजूबाजू. तर तो जवळपास तिथे 1 आठवडा त्याने आधी कुत्रा मारलेला. तर तो कुत्र्याच्या प्रियवरती जगला. आणि त्यानंतर त्या मिल ही जी बंद होती, मिल खूपच मोठी होती आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की तो जवळपास दीड आठवडा त्या मिलमध्ये फक्त उंदरं खाऊन जगत होता. जर म्हणजे याच्यात पण लक्षात काय येतं, जर तुम्ही लेपर्डचं जर डाएट समजलं तर तो एवढा वास्ट आहे. आणि त्यातनं तुम्हाला कळतं की हा नक्की ह्युमन डॉमिनेटेड लँडस्केपमध्ये राहतो कसा. आणि हाच प्रश्न मी निफाडमध्ये मी रिसर्च प्रोजेक्ट टाकून मी केलं. पुढची स्लाईड. तर हे फोटोज आहेत निफाडचे जे आम्ही प्रॉपर सॅम्पलिंग करायचं. सो आयडियल डे कसा असायचा. पुढची स्लाईड. हा आणि हा कॅनल. तर एक विषय मला सांगायला लागेल की आपल्या इथे ना जे खूप जुने लोक होते ना तर ते आधी सांगायचे की आपल्या इथे एवढे आधी लेपर्ड नव्हते. बट या लेपर्डला बूस्ट कुठनं मिळणार. तर जर आपण एक खूप ब्रॉड स्केलला जर बघितलं तर आपल्या इथे जेव्हा ग्रीन रेव्होल्युशन आलं त्यावेळेस हे कॅनल्स आले. आणि ह्या कॅनल्समुळे ना पाणी हे खूप ज्या गावांमध्ये जास्त कधी पाणी पोचलं नव्हतं त्या एरियाजमध्ये पण पाणी पोचलं.
आणि ओव्हर द इयर झालं काय, या कॅनलच्या अवतीभोवती मुबलक पाणी असल्यामुळे चांगली शेती व्हायला लागली. म्हणजे ऊसाची शेती वगैरे अशा ठिकाणी व्हायला लागली. आणि मेन रिझन आपल्या इथे कॅनल्स जसे आले, तर कॅनल्स बरोबर ऊस आणि खूप चांगली शेती आली. तर त्या शेतीबरोबरच आपल्याला एक लक्षात आलं की त्याबरोबर आपल्या इथे लेपर्ड्स पण आले, जे बाहेर होते. आणि ते नुसते लेपर्ड आले नाही, तर ते ब्रीड झाले, त्यांना सगळं हे अनुकूल झालं आणि त्यामुळे ते मल्टिप्लाय पण झाले. आणि तिथे कुठेतरी आता आपण जाऊन जर आपल्याला बघतो, तर आपण ह्या स्टेजमध्ये कुठेतरी जर आपण अख्खं इव्होल्युशन बघितलं, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आधी कॅनल्स, मग नंतर खूप चांगली शेती आणि मग नंतर त्याच्यावर बिबट्या आले. सो असं जर आपण हा अख्खा प्रॉब्लेम समजला, तर मेन हा अख्खा तो प्राण्याचाही दोष नाही, तर बाकी गोष्टी त्याला खूप म्हणजे सुटेबल आहेत, त्यामुळे पण गोष्टी होतात. पुढची स्टेज. तर जसं मी तुम्हाला बोललो की त्या भागात निफाडच्या बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे धनगर लोक आहेत आणि त्यांचे हे फ्री रेंजिंग कॅटल असते. तर त्या फ्री रेंजिंग कॅटलच्या मागे बऱ्याच वेळा लेपर्स असतो. पुढची स्लाईड. तर मी तुम्हाला आधी सगळं सांगितलंच आहे, म्हणजे मी रिपीट करत नाही की ॲग्रोपॅस्टोरल लँडस्केप किंवा मी का नाशिक किंवा निफाड सिलेक्ट केली. पण मी हे तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की हा अभ्यास कसा केला. एक आपल्याला बऱ्याच वेळा माहिती असतं की लेपर्ड्स राहतात कसे किंवा आपल्या इथे लेपर्ड बट ते जपतात कसे आपल्या इथे, आणि त्याचा जो एक डिटेल्ड अभ्यास आहे, तर तो मी एक डाएट अनालिसिस म्हणून बोलतात, ती एक मेथड यूज केली ज्यामधनं आपल्याला लक्षात आलं की लेपर्ड्स राहतात कसं. सो बेसिकली मी ही प्रोजेक्ट केला का कारण की एक बेसिक क्युरिओसिटी होती की नक्की ते अशा प्रदेशात राहतात कसे, कुठे राहतात, कसे राहतात, किती वेळ राहतात. व दुसरी गोष्ट, ह्या एक्सरसाइजचा जो एक मोटिव्ह होता की प्राणी आणि ॲनिमल, म्हणजे मॅन आणि ॲनिमलचे जे इंटरॅक्शन्स आहेत ते एक समजून घ्यायचे. दुसरी, इंटरस्पेसिफिक ॲनिमलचे इंटरॅक्शन्स, आणि तो जो डेटा असतो तो बेसिकली आपल्याला का युजफुल होतो. तर तो डेटा जो असतो, म्हणजे कुठलाही रिसर्च का कोणी करावं, किंवा फॉर एक्झाम्पल आता आपण असं समजू की फॉर एक्झाम्पल एखादा एरिया आहे आणि तिथे लेपर्ड आहे आणि त्या लेपर्डबद्दल कुणाला काहीच माहिती नाही, त्याचा काहीच डेटा नाही, आणि वन फाईन डे कुठल्या तरी गोष्टीमुळे त्याने काहीतरी अटॅक केलं माणसावर. तर मग तुम्ही त्याला शोधणार कसं, तर तुमचं सगळं स्क्रॅचपासून सुरुवात होते. की मग तुम्ही तो लेपर्ड शोधता, मग तुम्ही कॅमेराज लावता, मग तुम्ही त्याचा डाएट बघता, मग तुम्ही त्याच्या डाएटचे अनालिसिस करता, आणि त्यातनं मग कुठेतरी जाऊन एक खूप जास्त वेळ लागतो या अभ्यास करायला किंवा तो आयडेंटिफाय करायला लेपर्ड, की तो लेपर्ड नक्की तोच आहे का म्हणून. आणि एक बेसिक सांगायची अशीच गोष्ट की डाएट किंवा त्यांची जी स्कॅट किंवा त्यांची जी विष्ठा असते ती काय एवढी सिग्निफिकंट असते. म्हणजे जसं लेपर्डने काही भक्षण केलं, तर जो पुढचा ॲनिमल असतो त्यामध्ये DNA असतात, आणि त्याचे जे DNA फ्रॅगमेंट्स असतात आणि त्याचे जी केस असतात त्या प्राण्याचे खाताना जे त्याच्या पोटात जातात ते त्यातनं बाहेर पडतात, कारण की ते दोन गोष्टी डायजेस्ट होत नाहीत. आणि हा डेटा बेसिकली आयडेंटिफाय करायला यूज होतो की नक्की त्याने काय काय खाल्लंय, म्हणजे या पर्टिक्युलर लेपर्डने माणूस खाल्ला पण आहे की नाही. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचा डाएट अनालिसिस मधनं कळतं. सो मी हा डाएट अनालिसिस केलेला. पुढची स्लाईड. तर मी तुम्हाला सांगितलं की डाएट का, तर एका लेपर्डची स्कॅट तुम्ही कशी आयडेंटिफाय करता किंवा एक तुम्ही लेपर्डचा विष्ठा कशी आयडेंटिफाय करता. तर जसं मी तुम्हाला बोललो की जे कॅट वर्ल्ड आहे, म्हणजे टायगर असेल, लायन असेल, लेपर्ड असेल, लेपर्ड कॅट असेल, किंवा कुठलेही जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत हे खूप जास्त केमिकल इंटरॅक्शन्स वरती इंटरॅक्ट करते. म्हणजे टेरिटरी मार्किंग असेल, स्कॅट असेल, तर मग स्कॅट हा त्यापैकी एक एक्झाम्पल आहे. आणि लेपर्ड हे पर्टिक्युलर प्रमाणे का बोलतो, म्हणजे आता बोलूच शकतो तर हकतात. तर ते कसं असतं, जेव्हा ते विष्ठा टाकतात, तर ना लेपर्डचं जे एंड असतो ना, ह्या विष्ठेला ना एक असा टेल एंड असतो, आणि बऱ्याच वेळ ती अशी वरच्या साईडला प्रोजेक्टेड असते. सो बेसिकली चांगलं पचलं असतं म्हणून पण ते एक त्याची साईन असते, आणि त्या बेसिसवर तुम्ही आयडेंटिफाय करता की ती लेपर्डची स्कॅट आहे. आणि त्यामध्ये तुम्ही हे हेअर फॉलिकल्स बघतायत का, हे केसाचे कुंचके आहेत. तर ते कुठला प्राणी खाल्ला असेल तर त्याचे केसाचे कुंचके पण त्यातनं बाहेर पडतात, तर ते बेसिकली लक्षात येतं. आणि नुसतं तेच नाही, त्याच्या बाजूला आहे ना एक असं ओरखडे मारले असतात त्याच्या पायाने. म्हणजे तुम्ही कधी साधी घरातली मांजर बघितली ना, जेव्हा ती पण विष्ठा करते तेव्हा ती मागे माती सारते, तर तसा लेपर्ड पण सारतो. आणि त्या बेसिसवरनं आपल्याला कळतं की
100% ती लेपर्डचीच स्कॅट आहे आणि त्यानंतर आपण ती पर्टिक्युलर स्कॅट आपण उचलतो, त्याला आपण टॅग करतो की कुठे ती पर्टिक्युलर सापडलेली. आणि ती का करतो, कारण ती आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण ह्या पर्टिक्युलर स्कॅटचं जेव्हा अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला पर्टिक्युलर लक्षात येतं की या पर्टिक्युलर कॉर्डिनेटवर किंवा यानं पर्टिक्युलर गावाजवळ असं लेपर्ड असं इंटरॅक्ट करतो किंवा त्याच्या खायच्या पद्धती असतात. पुढची स्लाईड. तर मग जे एक मेथडॉलॉजी आहे, थोडंसं मी सायंटिफिक हे आहे थोडं मोडून सांगतो, किंवा एखादा तुम्ही जो संशोधन किंवा एक रिसर्च प्रोजेक्ट करता त्यामध्ये एक मेथडॉलॉजी नावाची त्याचा एक खूप मोठा पिलर असतो की तुम्ही तो प्रोजेक्ट कसा एक्झिक्यूट करणार. तर तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायला आपली जी मेथड पहिली होती ती स्कॅट कलेक्शन होती, दुसरी होती ती वॉशिंग द स्कॅट होती आणि तिसरी होती लॅबोरेटरी अनालिसिस. सो ह्या 3 टप्प्यात हा अख्खा प्रोजेक्ट आपण पूर्ण केला. पुढची स्लाईड. सो बेसिकली स्कॅट कलेक्शन केलं कसं. सो आपण बेसिकली हा जो निफाड तालुक्याचा जो मॅप आहे तर त्या मॅपवरती ना आपण रॅन्डम सॅम्पलिंग मेथडने म्हणजे बेसिकली एका सायंटिफिक पद्धतीने आपण अशा लाईन्स टाकल्या ज्याच्यावरती आपल्याला सर्वे करायचे, आणि ज्या त्या आपण लाईन्स आखल्या तर त्या खूप त्याला एक सायंटिफिक इंटरप्रिटेशन असतं. जेव्हा तुम्हाला कुठलाही डेटा किंवा तुम्हाला कुठल्याही प्राण्याबद्दल समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच असं नाही करू शकत की मी फक्त एक पर्टिक्युलर गावातल्याच लेपर्डचा अभ्यास केला आणि मी त्या बाहेरच्या गावाचा अभ्यास केला नाही केला. सो त्यामुळे होतं काय, एक फरक येतो आणि त्या अभ्यासात तुम्हाला एक युनिफॉर्मिटी येत नाही. सो आपण त्या पर्टिक्युलर ट्रान्झिट्स किंवा त्या लाईन आखल्या आणि त्या लाईन्सवरती चाललो. तर युजली त्या लाईन्स कशा होत्या, युजली मोस्टली त्या रोड साईड किंवा शेताला ते क्रिस क्रॉस होऊन जात होत्या. तर त्यामध्ये पहिली आपण ॲज युजल आपण त्या ट्रान्झॅक्ट चाललो, त्यानंतर त्या आयडेंटिफाय केला स्कॅचच्या सॅम्पल्स, आणि त्या स्कॅचच्या सॅम्पल्सला आपण जसं आयडेंटिफाय केलं तर ते आपण GPS वरती त्या कॉर्डिनेट्स टॅग करून आपण त्या कलेक्ट केल्या, आणि त्या कलेक्ट केल्यानंतर त्याचा पुढची जी प्रोसेस होती नेक्स्ट स्लाईड, तर ती वॉशिंग द स्कॅट होती. सो हे थोडंसं विचित्र किंवा एकदम असं काहीतरी वेगळं वाटेल तुम्हाला. सो बेसिकली आपण काय करतो, ते हेअर सॅम्पल्स आपल्याला जर सेपरेट करायचे असतात ना तर त्याचं जे फिकल मॅटर असतं त्यातून आपण ते हेअर सॅम्पल्स रनिंग वॉटरमध्ये धुतो, आणि त्या रनिंग वॉटरमध्ये धुतल्यावर आपल्या हातात जे उरतं त्यामध्ये हेअर सॅम्पल्स येतात, बोन्स येतात आणि अनडायजेस्टेड पार्ट येतात. सो बऱ्याच वेळा असं लक्षात आलंय ज्यावेळेस आपण हे हेअर सॅम्पल सुकवतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला पक्ष्यांचे पण फेदर्स मिळाले. सो आपल्याला म्हणजे हळूहळू लेपर्डचा डाएट मला तसं समजायला चालू झालं की याच्यात नुसतं ॲनिमल्स नाहीत तर त्यामध्ये काही बर्ड्स पण आहेत, कुठले ते आपण नंतर पाहू. तर मग त्यानंतरची जी स्टेप असते, जे हेअर सॅम्पल्स आणि जे बोन सॅम्पल्स असतात तर ते बोन सॅम्पल्स आपण ड्राय करतो, प्रॉपर सन ड्राय करतो. पुढची स्टेप, तर त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती लॅबोरेटरी अनालिसिस आहे. सो आपण सगळ्यांनी मायक्रोस्कोप तर बघितलाच असेल जो सायन्स लॅबमध्ये आयडिया असतो, पण जरा हाय पॉवर्ड मायक्रोस्कोप घेऊन मी पहिली गोष्ट केली काय होती की प्रत्येक इंडिव्हिज्युअल हेअर सॅम्पल असतो ना, हेअर सॅम्पल एक काचेची स्लाईड असते, त्या काचेची स्लाईड एक काही मटेरियल असतं माउंटिंग मटेरियल, त्यामध्ये भिजून त्या काचेच्या स्लाईडवर टाकलं. आणि त्याचा फायदा काय, तर बेसिकली ते हेअर सॅम्पल आपल्याला आयडेंटिफाय करता येतात की कुठल्या पर्टिक्युलर प्राण्याचे कसे हेअर सॅम्पल. तर मग मी ते नंतर याच्या मायक्रोस्कोप खाली गेलो. पुढची स्लाईड. तर मग हे जे ॲनालिसिस आहे हा सगळ्यात सुंदर पार्ट आहे. तर मग हे जे हेअर सॅम्पल्स आहेत ना, हे रेफरन्स हेअर सॅम्पल्स आहे. म्हणजे बेसिकली स्लाईड अशी दिसते, म्हणजे जे मी लेपर्डच्या स्कॅटमधनं जे हेअर सॅम्पल्स काढले ते माउंट करून असे ठेवले. आणि ज्यानंतर मी मायक्रोस्कोप खाली बघितली आता स्लाईड. सो पर्टिक्युलर आहे ना, आपले जे केस असतात म्हणजे माणसाची केस किंवा ॲनिमल्सची जी केस असतात ना, तर त्या केसांचा पण पर्टिक्युलर एक पॅटर्न असतो. तर या पॅटर्नमध्ये ना हा जो मेड्युला असतो ना, हा मधला भाग मेड्युला किंवा जे क्रिएटिव्ह बोलतो, किंवा जो आतमधला जो मेन ज्यामुळे आपले केस काळे असतात किंवा केसांना जो एक शेप कलर किंवा एक टेक्स्चर मिळतो ना, तर हा पर्टिक्युलर जो पार्ट असतो मेड्युला, कॉर्टेक्स आणि क्युटिकल, हे प्रत्येक जनावराचा वेगळा असतो. म्हणजे वाईल्ड ॲनिमल्सचे वेगळे असतात, प्रत्येक इंडिव्हिज्युअल वाईल्ड ॲनिमलचा पण वेगळा असतो. म्हणजे वाघाचा असं आहे एक पर्टिक्युलर टाईप आहे, उंटाचा एक पर्टिक्युलर टाईप आहे. फॉर एक्झाम्पल डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे गाईचा एक पर्टिक्युलर टाईप आहे, म्हैसचा एक पर्टिक्युलर टाईप आहे. प्रत्येक सांगायचा उद्देश असा की हे जे तीन असतात ना, क्युटिकल, कॉर्टेक्स आणि मेड्युला, हे प्रत्येक ॲनिमलचे वेगळे असतात.
सो जसं का मी स्लाइड्स प्रिपेअर केल्या त्या मी मायक्रोस्कोप अंडर बघितल्या आणि जर तुम्ही हे कम्पॅरेटिव्ह इमेजेस बघितले तर हा जो मेड्युला पॅटर्न आहे आणि हा जो क्युटिकल पॅटर्न आहे हा खूप वेगळा आहे. आणि जर तुम्ही हा जर मेड्युला पॅटर्न आणि क्युटिकल पॅटर्न बघितला तर हा खूप वेगळा आहे. सो बेसिकली जे लेपर्डने शिकार केली, जी आपण ती त्याच्या स्कॅटमधनं सेपरेट केली आणि ती आपण स्लाइड्समध्ये उतरवली, तर त्यामध्ये आपल्याला बेसिकली कळालं की नक्की कुठली पर्टिक्युलर स्पीशीज त्याने खाल्लेलं आहे. आणि याचा एक बेसिकली उपयोग असा झाला मला की मला लक्षात आलं की जे ह्या साईडला जे ॲथोपॅस्टोरल लँडस्केपमधले लेपर्ड्स आहेत तर हे 10 वेगळ्या वेगळ्या स्पीशीज डोमेस्टिक आणि वाईल्डवरती रिलाय होतात आणि एंडला मी तुम्हाला रिझल्ट पण सांगतो. तर फॉर एक्झाम्पल मी फक्त एक माहितीसाठी सांगतो, हे जे उदमांजर असतं ना, सिवेट काय ज्याला बोलतो आपण, हे उदमांजराचं आहे आणि हे मंगूसचं क्युटिकल भाग आहे विच इज सेट. तर मग आपण रिझल्ट्सकडे येऊया. सो रिझल्टमध्ये आपल्याला 10 स्पीशीज दिसल्या. त्यामध्ये पहिला बेंगॉल फॉक्स होता, इंडियन सिवेट होता, पाम सिवेट होता, ग्रे मंगूस होता, पुढची स्लाईड, लंगूर आहे, फील्ड रॅट आहे, वाईल्ड बोर आहे, स्मॉल इंडियन मंगूस आहे, पुढची स्लाईड. आता तुम्ही आतापर्यंत बघितले तर ते वाईल्ड ॲनिमल्स किंवा हे वाईल्ड त्याचे भक्ष्य किंवा प्री स्पीशीज बघितले. आता या डोमेस्टिक स्पीशीज आहेत. बकरी, गाय, म्हैसचा छोटा टोंगा पाळतात बऱ्याच वेळा. मग कुत्री तर म्हणजे खूपच इझी प्रे त्यांना. पुढचं स्लाईड. मग कॅट आहे, पिग आहे, बकऱ्या आहेत, शीप आहेत, मेंढी आहेत आणि न्यूल आहे. पुढची स्लाईड. आणि त्यामध्ये एक जी सिग्निफिकंट किंवा नवीन गोष्ट जी मला लक्षात आली की त्या एरियामध्ये ते मोर पण खाल्लेत नाही. आणि नुसते मोर पण नाही, कोंबड्या तर तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो मारतोच. तर बेसिकली ह्या 10 पर्टिक्युलर स्पीशीज आपल्याला त्याच्या डाएटमध्ये दिसल्या. सो सांगायचा उद्देश असा, जे तुम्ही पहिल्या 2 स्लाइड्स बघितल्या, 3 स्लाइड्स बघितल्या, तर ज्यात त्या पर्टिक्युलर 3 स्लाइड्समध्ये बघितला तर तो पण लेपर्डचा डाएटचा पार्ट आहे. आणि नुसतं डाएट आपण खूपच डाएट बोलतो, बट नुसतं तेवढंच नाही, बट त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ह्या वन्यजीवांचा पण प्रेझेन्स आहे. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की प्रोटेक्टेड एरियाज आणि नॉन प्रोटेक्टेड एरियाज. सो नॉन प्रोटेक्टेड एरियाजमध्ये पण वाईल्ड लाईफ एवढी जास्त आहे आणि खूप फ्लरिशिंग वाईल्ड लाईफ आहे, तर ती आपल्याला लक्षात आहे. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, मी त्यापैकी एक पण लेपर्ड सोडून मी एक पण तिकडे वाईल्ड ॲनिमल बघितला नव्हता. पण मला कळालं कसं की त्या पर्टिक्युलर ॲनिमल्स आहेत तिथे, तर हे त्याच्या डाएट ॲनालिसिसमध्ये. सो असे खूप इनडायरेक्ट बेस किंवा मेथड्स असतात जेव्हा तुम्हाला एखादा विषय किंवा एखादा प्राणी समजायचा असतो. आणि त्यापैकी मी हा एक पर्टिक्युलर स्कॅट अनालिसिसची मेथड वापरलेली. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे आता आपण बोलतो की मी एवढ्या बोललो की एवढे आपण म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल्स पण खातो, वाईल्ड ॲनिमल्स पण खातो, पण मी हा जो अभ्यास केला, जो निफाडमध्ये पर्टिक्युलरली मी त्याबद्दल बोली, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त जे मला प्रे किंवा जो वक्ष जो सापडला, एक मिनिट मागच्या 3 स्लाइड्स मागे जाशील का अजून एक. हा, तर त्यामध्ये कुठला प्राणी सापडला असेल, फक्त एक वाईल्ड गेस करा, म्हणजे तो डोमेस्टिक ॲनिमल नव्हता. सो त्यामध्ये जो पाम सिवेट आहे, पाम सिवेट हा आपल्या इथे सगळ्यात जास्त डाएटमध्ये दिसून आला. म्हणजे याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, आज जर आपण अभ्यास दुसऱ्या कुठे एरियामध्ये केला तर तो आपल्याला पाम सिवेट एवढे जास्त मिळाले नसते. त्याचं एकच कारण सांगतो, नाशिकमध्ये खूप जास्त ग्रेप्स आहेत, वाईन यार्ड म्हणजे द्राक्षांच्या बागा आहेत. आणि हे जो पाम सिवेट आहे, उदमांजर, हा उदमांजर मोस्टली पल्पी फ्रुट्स वरती रिलाय करतो. सेम ह्याचं पण तेच झालं जे बाकी स्पीशीज बद्दल झालं की याला रेग्युलेट करायला लेपर्ड आहे, बट याची इन दी एंड हा रोडट आहे, हा उंदरासारखं ब्रीड करतो, याची ब्रीडिंग खूप चांगली आहे. सो यांची संख्या पण चांगली आहे आणि त्यामुळे जो हायेस्ट म्हणजे मी म्हणेन की 35% जो डाएटमध्ये आपल्याला आढळून आला तो पाम सिवेट आहे. आता जर आपण विदाऊट ह्या नॉलेज निफाडमध्ये चालत गेलो आणि कोणाला विचारलं तर कोणी असं ब्लेटंट स्टेटमेंट करेल की नाही तो तर फक्त कुत्रेच मारतो की तो फक्त आमच्या मेंढ्याच मारतो. बट तुम्ही ना लेपर्डचा एक डाएट रिक्वायरमेंट्स बघितल्या ना, तर ते एवढं मोरॅशियस असते, ते एवढी जास्त असते की
त्याला मल्टिपल हे मारणंच आहे. म्हणजे तुम्ही एकदम बघितलं असेल की त्यामध्ये शॉकिंगली मंगूसचा पण खूप चांगला हे होता, सहभाग होता. सो यातनं आपल्याला लक्षात काय येतं, म्हणजे एक हा जो मी मेसेज इंटरप्रेट करायचा प्रयत्न केलेला. सो यातनं एक लक्षात येतं की जे हे लेपर्ड्स राहत आहेत आपल्या अशा लँडस्केपमध्ये, हे असं बिलकुल नाही की हे फक्त माणसालाच हानी करायला आहे किंवा फक्त माणसाचंच नुकसान करतात किंवा माणसाचाच प्राईम उद्देश ठेवून नुकसान करतात. तर याच्यातनं ह्या स्टडीतनं लक्षात येतं की हा बिलकुल त्याचा प्रायमरी हे नाही. तो अल्टरनेट फूड सोर्सेस पण बघतो आणि आपण हे एक 10 स्पीशीज बघितले, त्यातले जवळपास अर्धे स्पीशीज आहे वाईल्ड अॅनिमलच्या स्पीशीज पण आहेत. ह्या फक्त गोष्ट अशी की याचा जो व्हॉल्यूम आहे हा छोटा आहे म्हणून ते त्याला पर्टिक्युलर पुरत नाही, म्हणून तो बाकीच्या मीन्स किंवा बाकीच्या फीडिंग याला तो वळतोय. आणि बेसिकली हा माझा अभ्यासाचा निष्कर्ष होता. पुढे पुढे हा सो याचे हे फोटोग्राफिक एव्हिडन्सेस पण आहेत. हे बेसिकली निफाडचे नाही आहे, बट हे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जसं मी काम करत होतो, तर माझ्या मेंटॉर बरोबर मी काम करत होतो त्यावेळेस ही पर्टिक्युलर एव्हिडन्सेस मिळाले. आणि एक आपण जर लक्षात घेतलं ना की आपल्या इथे असे डोमेस्टिक ॲनिमल्सवर का एवढी जास्त चाल करून जातात, कारण की पहिली गोष्ट आहे ना, हे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, त्यांना ती इन्स्टिंक्ट किंवा त्यांना ती एक क्षमता नाही आहे की ते स्वतःला वाईल्ड ॲनिमल्स अगेन्स्ट डिफेंड करतील, किंवा त्यांना तेवढा IQ डेव्हलप नाही झाला की ते त्याला डिफेंड करून पळून जातील. आपल्याला बऱ्याच प्रसंगी दिसतं की ते कसं तरी हातपायावरच निघतात बाहेर. तर आणि दुसरी गोष्ट की मुबलक प्रमाणात आपल्या इथे हा प्रिय आहेत. म्हणजे बकरी असेल, मेंढ्या असतील, कुत्री असतील, कोंबड्या असतील, मग मंगूस आहे, उदमांजर आहे आणि ॲट टाइम्स आपल्या इथे मोर पण दिसून आले. एक मी खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ती आपल्या इथे पण मला काही ठिकाणी दिसली, बट मी तेव्हा शोध नव्हतो. बट मी राजस्थानचा एक्झाम्पल मी कोट करेन. ज्यावेळेस मी राजस्थानमध्ये सेम विषयावर मी एका ठिकाणी काम करत होतो, तर त्यावेळेस असं लक्षात आलं की ते लेपर्ड्स तिकडे ना, काही लेपर्ड्स हे सरडा पण खातात, काही ठिकाणी घोरपडी पण खातात. आणि त्यांची जी विष्ठा आहे त्यामध्ये घोरपड्या आणि सरळ्याच्या प्रॉपर जाड कातड्या आहे. सो तुम्ही जर एक लेपर्ड म्हणून विचार केला हो, तर एखादा लँडस्केपमध्ये त्याला राहायचं आहे, तर तो आहे ना, म्हणजे स्टार्टर्स पासून मेन कोर्स त्याचा किती डायव्हर्स असू शकतो आपल्याला हे सगळं लक्षात येतं. आणि दॅट इज वन ऑफ द मेन रिझन्स की लेपर्ड किती आपल्याबरोबर पीसफुली राहतात. म्हणजे तुम्ही थोडं डाऊट कराल की मी म्हणतो पीसफुली राहतात, बट बऱ्याच ठिकाणी जर आपण चेक केलं की जेवढी संख्या आहे लेपर्डची आणि जेवढे काही नेगेटिव्ह इंटरॅक्शन्स होतात लोकांबरोबर, जर आपण याच्या दोघांची कंपॅरिझन केली ना, तर ती खूप कमी आहे. आणि यातनं मी एकच शिकतो, पुढची स्लाईड, की लेपर्ड हा खूप अडॅप्टेबल आहे. सो ही सेम नाशिकमधलीच मी ज्यावेळेस फील्ड वर्क करत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली, मी शिकलो आणि ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर मी जसं म्हणलं की आपल्या इथे कॅनल्स खूप जास्त आहेत ह्या भागात. तर हा एक खूप सुकलेला जुना कॅनल होता आणि हा जो पॅरलर रस्ता आहे, हा वरती रोड आहे, ह्या पलीकडे पण शेती आहे आणि हा वर्दळीचा रस्ता आहे. आणि हा पण वर्दळीचा रस्ता आहे. इथे तुम्ही ना द्राक्षाच्या बागा बघत असाल. तर आम्ही जेव्हा सर्वे करत होतो तेव्हा ही जी वरची वाट होती, तेव्हा मी ॲज अ प्रोटोकॉल म्हणून आम्ही ती चाललो आणि तिथे मला पगमार्क दिसला पण, आणि पगमार्क दिसला आणि ते झालं, मला स्कॅट वगैरे मिळाली नाही ती गोष्ट वेगळी. तर म्हणजे बेसिकली पगमार्क दिसला आणि त्यानंतर तिकडे ना ती खूप जास्त पगमार्क जे होते ना ते पुढे मागे क्रिस क्रॉस झालेले आहे. आणि इथे कुठेतरी अलीकडे तिकडे उसाचं शेत होतं. तर एक स्टोरी मी सांगतो तुम्हाला की एक फिमेल लेपर्ड होती. तर तिने काय केलं असतं, तिने आधी म्हणजे तो इफ आय एम नॉट रॉंग की आधीचा 2-4 दिवसांच्या आधीचा काय करू शकतो पगमार्क होता. तर आणि तो एवढा जास्त होता की तिथे कळालं की त्याने खूप वेळा क्रिसक्रॉस केलं. तर ती एक फिमेल लेपर्ड होती आणि त्या फिमेल लेपर्डने ना बऱ्याच वेळा तिथे आणि इथे ना पर्टिक्युलर आडवा ना एक मेन खूप मोठा रस्ता जातो, एक खूप मेन रोड जातो मोठा. सो बेसिकली ती तिकड आणि आजूबाजूला घरं पडतं फॉर एक्झाम्पल. तर तिने एक गोष्ट शुअर केली की आजूबाजूला काय वर्दळ आहे, कुठे काय आहे, आणि ती ही सगळी एक तिचा स्वतःचा एक सर्वे चाललेला. आणि ह्या उसाचं जे शेत होतं ना, तर तिथे तिची कब्ज होते.
तर बेसिकली ते कप्स तिला बाहेर काढायचे होते, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचे होते. तर ते शिफ्ट करायचे होतेच, तर तिने वरच्या रस्त्याने नाही नेली. हा जो मधला जो रस्ता आहे ना, जिथे ग्राउंड 9 होतं, तर त्यावेळेस लक्षात आलं की इथे पिल्लाचे पण निशाण आहेत, त्या मादीचे पण निशाण आहेत. सो जर तुम्ही यातनं एक लक्षात घेतलं ना, तर लेपर्ड हा त्याच्या पार्टने खूप श्योर करतो की मी किती पुढच्या किंवा लोकांशी किंवा ॲनिमल्सशी पण पुढच्या कसं किती मी अवॉइड करू शकतो त्याचे इंटरॅक्शन्स. आणि स्पेशली जेव्हा त्यांचे कब्स असतात किंवा त्यांचे लिटर त्यांना शिफ्ट करायचे असतात, ते खूप केअरफुल असतात. म्हणजे ही गोष्ट एक ऑब्झर्वेशनमधनं सांगेल मी. आता आपल्याला माहिती आहे की नाशिक इज वन ऑफ द गुड प्रोड्युसर्स ऑफ शुगर केन. तसंच ह्या साईडला पण आहे, जुन्नर पण आहे, कोल्हापूर साईडला पण आहे. बट ह्या पट्ट्यात आहे ना, एक गोष्ट मला जी लक्षात आली किंवा ऑब्झर्वेशन्स मधनं कळाली ना, सो ऊसाचं पण एक त्याचा एक इफांग म्हणून एक वर्षभरानंतर तो आपण हार्वेस्ट करतो, त्याला कापतो. तर जसं ऊस कापणीला येतो ना, ते पण लेपर्ड्सला कळतं की कुठल्या टायमाला ऊस कापायला जाणार आहे. सो बेसिकली एखाद्या शेतात तो निवारा करत असेल, ते त्याचे पिल्लं असेल, तर ज्यावेळेस तो पिरियड जवळ येतो, तर त्यावेळेस त्याला लक्षात येतं की इथे आता हे कापणी चालू होईल, आपलं माणसांबरोबर इंटरॅक्शन बेसिकली तो कॉर्नर होईल किंवा काहीतरी नाही ते गोष्ट होईल. सो ते अवॉइड करायला पण त्यांना खूप जास्त कुपिंग मेकॅनिझम त्यांनी डेव्हलप केले. तर ते नवीन एरियात शिफ्ट होतात, दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणून तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी, ज्या लोकांचं गाव आहे त्यांनी ऐकलं असेल की बरेच दिवस तिथे लेपर्ड दिसणार नाही, पण आता अचानक लेपर्ड दिसायला लागला. तर हा लेपर्ड कसा दिसायला लागला, त्याचा ए ठिकाणी घर होतं आणि आता तिथे तिकडचा फॉर एक्झाम्पल ऊस कापला जातो, तर आता तो फॉर एक साहजिकच आहे की तो दुसऱ्या ठिकाणी जाणार आणि ते एकदम स्मूथली एक म्हणजे बेसिकली एकदम स्मूथली ऑपरेट करतात अशा एरियाजमध्ये. पुढची साईड. आणि ऑफकोर्स म्हणजे नुसताच मी फील केला आहे, मजाही आली आहे, खूप गोष्टी लक्षातही आहे. तर हा एक फक्त मी तुम्हाला फोटो दाखवतो की हे पर्टिक्युलर निफाडच्या इथेच मला गावाचं नाव नाही माहिती, तर तिकडे आम्ही एका शुगर की नाही ग्रेप्सच्या ऑर्चर्डच्या इकडनं मधनं जात होतो आणि त्याच्या पुढे ना काहीच रस्ता नव्हता, तर डेड एंड होता. तर ही परत एक स्टोरी सांगायची आहे तुम्हाला. तर आम्ही तिथेच गाडी लावली आणि आम्ही पुढे अजून चालत गेलो आणि बघितलं, तर तिथे ना लक्षात आलं की काही लोक ना कुठल्या तरी प्राण्याला डिंचायचा प्रयत्न करत होते. ते लांबनं लक्षात आलं. मग माझ्या मी मित्रालाही बोलवलं आणि आम्ही लांबनं बायनॉक्युलरने बघितलं, तर एक 5 मिनिटात ना तो प्राणी बाहेर पडला. तर तो प्राणी हा म्हणजे जर लोकांना माहीत असेल तर एक हनी बॅजर नावाचा एक प्राणी आहे. सो ऑन पेपर आहे ना आपल्या इथे कुठेच हनी बॅजरचा उल्लेख नाही, बट त्यावेळेस मी आणि माझ्या मित्राने आम्ही दोघं बघून शॉक झालो. आणि हनी बाजर असा प्राणी आहे म्हणजे तो उदमांजरासारखाच दिसतो, बट उदमांजरापेक्षा खूप जास्त फेरोशियस असतो, खूप जास्त बेसिकली डेंजर असतो आणि खूप भक्कम पण असतो, जो लेपर्ड्सला वगैरे पण चॅलेंज करतो. बट सांगायचा उद्देश असा की आपला जो नॉन प्रोटेक्टेड एरियाज आहेत किंवा असे जे एरियाज आहेत तिथे पण एवढी उत्तम वाईल्ड लाईफ आहे आणि अशी वाईल्ड लाईफ आहे जी नोटीस पण नाही केली. म्हणजे मी माझ्या त्यावेळेस मित्रांना सांगितलं अरे मी हनीबाजार बघितलं, तर अर्ध्या लोकांना तर फाट्यारच मारला मला की असं कसं दिसणार. आणि हनी बाजार मी काय एवढं एक्झॅजरेट सांगतोय, एखाद्या तुम्हाला लक्षात येत नसेल त्याचं, मी नेमका फोटो टाकायचा पण राहिला माझा. तर हनी बाजारचं एवढं सांगेल की जर तुम्ही जंगलात 10 ते 20 वेळा वाघ बघितला, म्हणजे वाघ बघणं पण खूप रॅरिटी असते, तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला कुठेतरी एकदाच हनी बाजार दिसेल. तो तेवढा रेअर आणि तो तेवढा काय येऊ शकतो, एवढा कमी दिसणारा प्राणी, तो पण आपल्या आजूबाजूला असतो. सो आपल्या इथे वाईल्ड लाईफ खूप आहे आणि ओव्हर द पिरियड आपण एकच काय बोलू शकतो, आपण एकच शिकू शकतो की आपण त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट कसे करतात. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या स्टडी सांगितला, तुम्ही म्हणाल की ठीक आहे रिसर्च केला वगैरे सगळं व्यवस्थित, तर मग याचा फायदा काय, तर याचा आपल्याला म्हणजे माणूस म्हणून फायदा काय, तर आहे ना जसा या प्रकारचा जेव्हा अभ्यास होतो त्यावेळेस आहे ना एक पर्टिक्युलर फॉरेस्ट असेल किंवा एक पर्टिक्युलर एरिया असेल, तर तिथे ना रिसोर्स मॅनेजमेंट किंवा काहीतरी ऑल्टरनेट सोर्स उभे करणे याच्या ना गरजा असतात आणि त्या आपण एक पॉलिसी डॉक्युमेंट ह्या रिपोर्ट्समधनं आपण सजेस्ट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एकदम पहिला इमेज दाखवला ना की 2 टायगर रिझर्व्ह आहे आणि मध्ये कॉरिडॉर्स आहे, तर हे कॉरिडॉर्स बऱ्याच वेळेस शेताच्या अंडर जातात, बऱ्याच प्रायव्हेट हे असतात, बऱ्याच वेळेस का जमिनी पण पडीक असतात. तर तिथे आपण काय करू शकतो की आपल्या म्हणजे बेसिकली वाईल्ड लाईफला पण आपण जागा देऊ
आणि वाईल्ड लाईफ आपल्या शहरात एंटर पण नाही करेल. तर एक आहे ना, एक खूप नवी किंवा एक छान कन्सेप्ट आहे हॅबिटॅट रेस्टोरेशन. सो हॅबिटॅट रेस्टोरेशन साध्या शब्दात सांगितलं तर त्याला म्हणतात अधिवास पुनर्जीवन. सो जो मधला पॅच दाखवला तर तो पण एकेकाळी जंगलच होता आणि एक पर्टिक्युलर सायंटिफिक पद्धत असतात की तुम्ही तिकडची जी वनस्पती शास्त्र असते, झाडाची पर्टिक्युलर रचना असते, ती कशी असते तसेच तुम्ही रेप्लिकेट करून एक फॉरेस्ट जनरेट करता. तर ते जसं तुम्ही फॉरेस्ट जनरेट करता तर तुम्ही एक ऑल्टरनेट काय करता, एक ऑल्टरनेट जागा क्रिएट करता या जनावरांना तुम्ही, आणि त्या जागा पुढे जाऊन ह्या ॲनिमल्सला अकोमोडेट करतील आणि अशा इंटरॅक्शन्स कमी होतात आणि होतील असं आपण रेकमेंड करतो. आणि हा माझा बेसिकली एवढा अभ्यास केला, जो माझं कुतूहल होतं ते मी सगळं स्क्रीन करून ते झालं पुढची स्लाईड. आणि ह्या स्टडीच्या वेळेस ऑफकोर्स डॉक्टर विद्यात्रेय ज्याने खूप ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च केला लेपर्ड्सवरती महाराष्ट्रामध्ये, तर तो लक्षात त्याने बेसिकली गाईड केलं. मग मी तर देखील सुरू आहेत WCS इंडियाचे आमिर सर आहेत माझे कॉलेजमध्ये आणि मृणाल गोसाळकर, या बेसिकली या सगळ्या लोकांनी मला हेल्प केला या प्रोजेक्टच्या वेळेस आणि एक्नॉलेज करतो पुढची स्लाईड. थँक्यू. हे सगळं माझं